संजय पोतने साहेब, तुमच्यासाठी उमर 11 कडून ग्यासुद्दीन शेख यांनी एक बॅट आणलेली आहे. बाईंसाठी उमर खान आणि ग्यासुद्दीन शेख ही बॅट तुम्हाला देत आहेत. भाई क्या बात है, कस्टमाइज्ड बॅट संजय भाई पोतनीस यांच्यासाठी आणि एक वेगळाच वलय निर्माण होत आहे. आमचे लाडके भाई म्हणून ते ओळखले जातात आणि त्यांना ही बॅट उमर 11 कडून खूप खूप धन्यवाद. ग्यासुद्दीन, उमर अँड एंटायर उमर 11, थँक्यू सो मच. आता सामनावीरचं पारितोषिक आपल्याला द्यायचंय. आता सामनावीरचं पारितोषिक आपण देणार आहोत. श्रेयस कदम यांना 7 चेंडूमध्ये 20 धावांची वादळी खेळी. श्रेयस कदम जरा पुढे यायचं आहे. बँड्राचा ब्लास्टर बॉय आणि श्रेयस कदम आता सामनावीर ठरतोय. डॅडी स्कोर प्रेझेंट्स सुप्रीम कप 2022च्या आत्ताचा जो पहिला सामना झाला त्याचा सामनावीर श्रेयस कदम, बँड्राचा ब्लास्टर बॉय. ज्या लोकांना श्रेयस कदमची मेहनत माहिती नसेल त्यांना सांगू इच्छितो, कामावर येऊन रात्री त्याचा भाऊ चिन्मय सोबत कोलगेट मैदानाच्या स्ट्रीट लाईटमध्ये प्रॅक्टिस करणारा श्रेयस कदमसाठी हे उजेड तर दिवसासारखा आहे. आणि आदी स्पोर्ट्सचे गुफरानबाई यांनी पुरस्कृत केलेली सुप्रीमो कॅप आणि ए स्पोर्ट्सचे जाफरबाई यांनी पुरस्कृत केलेलं हे क्रिकेट बॅट. त्याचप्रमाणे एक टी शर्ट आहे श्रेयस कदमसाठी, 70-70 टी शर्ट. एक फ्रूट बास्केट आदी स्पोर्ट्स कडून आणि सर्वात शेवटी म्हणजे डॅडी स्कोरचा चेक. डॅडी स्कोर प्रेझेंट्स सुप्रीमो कप 2022. श्रेयस कदम साठी आजचा हा क्षण मोठा, कारण सुप्रीमोमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवणं ही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आदी स्पोर्ट्सची कॅप, फ्रूट बास्केट, डॅडी स्कोरचा चेक आणि ए स्पोर्ट्सचे जाफरबाईची बॅट. अभिनंदन श्रेयस कदम. या पूर्ण भारतात ज्याचं नाव गाजलं. श्रेयस, तुला असं वाटते की त्या बँड्राच्या स्ट्रीट लाईटमध्ये जेव्हा प्रॅक्टिस करतो आणि जेव्हा असा उजेड भेटतो तर असं वाटतं दिवस उजाडलाय की काय? सर, बघायला गेलं तरी माझी ड्रीम होती सुप्रीमो खेळायची, कारण गेले 4 वर्ष मी नेहमी मॅच बघायला येतोय आणि फर्स्ट टाइम माझ्यासाठी ड्रीम असेल की मी फर्स्ट टाइम खेळायला भेटलं मला. तर मी संजय पुतनी सरांचा आभारी आहे, की उमर 11 देखील आभारी आहे की त्यांनी मला चान्स दिला एवढ्या मोठ्या टुर्नामेंटला खेळण्यासाठी. तर मित्रांनो, जास्त वेळ घेत नाहीये. जाता जाता एकच गोष्ट सांगू इच्छितो, जिसमें है दम वो है कदम. धन्यवाद. परत एकदा जाऊया समालोचन कक्षाकडे. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार देवबराकरो गाववाल्यांनो, परत एकदा मालवणी आकाशवाणीच्या सुप्रीमा केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत. आजच्या दिवसातलो हे दुसरो सामनो FM 11 कर्नाटका संघान जिंकलेलं टॉस घेतलेली बॅटिंग आणि सलामीची जोडी. 5 बॉलचो खेळ समाप्त झाल्यानंतर शेवटच्या बॉलवर इलो 1 रन. पहिल्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त आणि पहिली बॅटिंग करताना उमेश 11 वरळी SPP मुंबई संघाविरुद्ध FM 11 कर्नाटका संघाची सुरुवात बिनबाद 9 रन्सावर. माझ्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये 9 राज्यात जो मराठी हिंदी आवाज सगळ्यांनी आवडीने ऐकलो, स्वागत असा प्रशांत आदवडे सरांचा. बस शुक्रिया बादल. पिच मैदान पर जो मुकाबला चल रहा है जिसका स्टार्ट देखिए तो 9 रन बने हैं बगैर किसी नुकसान के, तो एक बेहतरीन स्टार्ट ज़रूर मिला है उमेश 11 वर्ली SP टीम के लिए. और संदीप राठौड़ जो एक बहुत बेहतरीन खिलाड़ी है, काबिलियत है, डिंग डोंग के लिए खेल चुके हैं, अपने कर्नाटका टीम के लिए आप खेल रहे हैं और इन्होंने अभी तक 7 रन बनाए एक चौके की मदद से. तो बेहतरीन बल्लेबाजी की है, कोई विकेट नहीं गिरा है. तो पहला ओवर पूरी तरह से उमेश 11 वर्ली SP का है. पहिल्या ओव्हरीचो खेळ समाप्त झालो 9 रन्सावर FM 11 कर्नाटका संघाविरुद्ध. आजच्या दिवसातलो पहिलो सामनो आपण बघितलो उमर 11 ट्रायडेंट नवी मुंबई, ज्या संघान 2017 साली ही स्पर्धा जिंकली. त्या संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात खूप सुंदर केली आणि खास करून श्रेयस कदम
आग खाऊन इंगळे ओकणं म्हणजे काय असता, मुगड्यान रेच काढणं म्हणजे काय असता, पाठभर वळ काढणं म्हणजे काय असता, कुळीत उपडी करणं म्हणजे काय असता. मालवणी भाषेतल्या या सगळ्या म्हणींचा अर्थ म्हणजे आज श्रेयस कदमची फलंदाजी. खूपच संघ अडचणीत असताना ज्या क्षणी मुन्ना शेख, उस्मान पटेल, कृष्णा पवार, रवी लिंगाला असे खेळाडू स्वस्तात बाद झाल्यानंतर आपल्या संघासाठी श्रेयस कदमने मैदानावर केलेली कामगिरी. एकाच मालवणीत म्हटलं जातं, आगासलो तो मागासलो आणि पाठसून इलो तो पोटभर जेवलो. आपल्या आयुष्यातली पहिली सुप्रीमो खेळताना श्रेयस कदमने या स्पर्धेत सोडलेली छाप आणि पहिलो मॅन ऑफ द मॅच. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात बॉलिंग मार्कवर इम्रोज. खूपच सुंदर चेंडू होतो, बॅटर बीट झालो, त्यानंतर विकेट किपरची एक अपील असा बघूया रनआउट करण्याचा. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात खूपच सुंदर सुरुवात, चेंडू राहुल मेडन, धावसंख्या स्थिरावलेली फक्त 9 रन्सावर. टेनिस क्रिकेटचं वर्ल्ड कप ज्याका म्हटलं जातं, अशी सुप्रीमो ट्रॉफी सगळ्यांचं स्वप्न असतं ही सुप्रीमो ट्रॉफी बघायची. आणि प्रशांत सर, यावर्षी माझा स्वप्न पूर्ण झाला, सुप्रीमो ट्रॉफी बघूक मिळाली आणि त्याचं समालोचन करूक सुद्धा मिळाला. पहिल्यांदाच मराठीची एखादी बोलीभाषा एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत आपणाक सगळ्यांका ऐकाक मिळता. दुसरो चेंडू हलकेच ड्राईव्ह केलो, चेंडू कव्हरच्या दिशेन 38 सर्कलवर फिल्डर उभो असा. 1 रन पुरो झालो. एका रनसानीची धावसंख्या पहिल्यांदाच डबल फिगर मध्ये 10 रन्सावर. बादल, आता एक अत्यंत महत्त्वाचा उल्लेख तुम्ही केलात की सुप्रीमो चषकामध्ये तुम्हाला एक फार मोठी संधी मिळाली. प्रत्येकाला संधी असते, अर्थात ती मिळालेली आहे आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं. तर दुसऱ्या बाजूला जशी मालवणी भाषा कोकणामध्ये खूप मशहूर आहे, फेमस आहे, तशा पद्धतीनं चिपळूणची भाषा फेमस आहे, संगमेश्वरी बोली फेमस आहे. आज या क्रिकेटच्या माध्यमातून मालवणी भाषा ही संपूर्ण जगभरामध्ये जाते. फार मोठी गोष्ट आहे. अगदी बरोबर. खूपच नशीबवान मी असं आहे, कारण माझी बोलीभाषा नेल्सन मंडेला सरांनी सांगितलेलं होतं, जर तुम्ही समोरच्या माणसाक समजणाऱ्या भाषेत बोललात तर त्या मेंदूपर्यंत जाता, पण त्याच्या मातृभाषेत बोललात तर त्याच्या काळजापर्यंत जाता. बिल्कुल आपने सही कहा. रन संख्या फिलहाल अगर देखें तो 10 रन बगैर किसी नुकसान के. तिसरो चेंडू मोनिल पटेलसाठी. ग्लान्स करून तो प्रयत्न होतो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर सीमारेषेवरसून येता, फील्ड करता, थ्रो करता, तोपर्यंत 1 रन आणि एका रनसानीची धावसंख्या 11 रन्सावर. 11-11-1-1. मालवणी भाषेत आकडे सुद्धा प्रशांत सर वेगवेगळ्या भाषेत सांगितले जातात आणि एका एक्क्याचो डबल गेम म्हटलं जाता. धावसंख्या 11 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरीच्या 3 बॉलचो खेळ झालो समाप्त. संदीप राठोड, ज्या संदीपला मोठो अनुभव असा मुंबईच्या क्रिकेटचो, असो संदीप स्ट्रायकर एंडवर एका चौकारांनीशी वैयक्तिक 8 रन्सावर. इम्रोज बॉलिंग मार्कवर आतापर्यंत 72 रन्स देऊन 11 विकेट ज्या खेळाडून आपल्या नावावर केलो, असो इम्रोज तुमका दिसतो बॉलिंग मार्कवर. खोलवा टप्प्याचा चेंडू होतो आणि जाता जाता तटक्या पेचून गेलेलो चेंडू. क्लीन बोल्ड. पहिलो खेळाडू तंबूच्या दिशेन, डगआउटच्या दिशेन, मालवणी भाषेत रावण्याच्या दिशेन. स्कोरबोर्डवर धावसंख्या नेल्सन फिगेर 11 फॉर 1. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बादल, देखिए कदमों का इस्तेमाल करना चाहते थे, पुल टॉस गेंद थी, ज़्यादा फायदा नहीं उठा पाए और गेंद सीधी स्टंप के ऊपर टकराती हुई. एम्ब्रोज की बात करें तो रफ्तार इनके पास है, नियंत्रण इनके पास है. मेरे हिसाब से इस फुल टॉस गेंद का फायदा उठाने की जरूरत थी, लेकिन आज फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज संदीप राठौड़. मौका था और इसका फायदा नहीं उठा पाया. एक पहला ब्रेक थ्रू एम्ब्रोज अपने टीम के लिए दिलाते हैं. संदीप राठोडच्या फुटवर्कने दगो दिलो असं म्हणायचं आलं. का संदीप राठोड थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होतो. शेवटच्या क्षणी चेंडू यॉर्क झालो आणि जाता जाता स्टंपची टेमली मारून गेलो. टेमली मारून जाणं म्हणजे काय असतं, शहाळी आपण बरेच जण खातो, त्याचा वरचो भाग जेव्हा कोयत्यान उडवलं जाता, मालवणी भाषेत जे का टेमली मारणं म्हटलं जातं, आणि अगदी तसंच गेलेलो बॉल होतो. धावसंख्या स्थिरावली 11 रन्सावर. संदीप राठोड सारखो मोठो मोहरो गळाक लागलो, तो सुद्धा दुसऱ्या ओव्हरीमध्ये. बादल, आणखीन एक आपण टपली मारणं असं म्हणतो, तशाच पद्धतीने अर्थात मालवणीमध्ये तुमचा वेगळा या ठिकाणी आपण मिनिंग पाहू शकता, परंतु मराठीमध्ये टपली मारून गेला चेंडू. बरोबर, हा टपली मारणं. आणि प्रशांत सर मराठी, हिंदी, इंग्रजीचे दिग्गज समालोचक, जगप्रसिद्ध समालोचक हैसर असत. मात्र माका जाताना इतक्याच माका काम करूचं असं हैसर जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांका किमान प्रत्येकाक 4 मालवणी म्हणी पाठ करून देऊचे असत. बिल्कुल सही. और फिलहाल एम्ब्रोज अपने बोलिंग मार्ग पर तैयार है. 11 रन 1 विकेट के नुकसान पर और नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं अर्जुन भोसले. अर्जुन भोसले, ज्या अर्जुनाचे नजर कायम पोपटाच्या फक्त डोळ्यापर्यंत पोचली, तोच अर्जुन नावाचा खेळाडू
स्ट्रायकर रनर अर्जुन भोसले. इम्रोज बॉलिंग मार्कवर. सुंदर चेंडू, बॅटची कड घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने. शॉट थर्डमॅन क्षेत्ररक्षक कुरुक्षेत्राच्या अगदी रिंगणावर उभं असा. पहिलो आकांडो जेका म्हटलं जातं, बारको आकांडो वयचो असता, एक मोठो आकांडो असता. 38 सर्कल जेका लहानगो आकांडो म्हटलं जातं. 1 रन 1 रनसानिशी धावसंख्या परत एकदा हापूस आंब्याच्या व्यवहारात 1 डझनावर 12 रनसावर. 12 म्हटल्यानंतर 2012 साल आठवतला. आणि भाई संजय भाई अभिमानानं सांगण्यासारखी गोष्ट 2012 मधली आज 2022 मध्ये पूर्ण झाली. काय होती ती गोष्ट नक्की ऐकूया थोड्या वेळान. खराब चेंडू, भरकटलेलो चेंडू, पंचांचो इशारो येणं अपेक्षित असलो निर्धाव चेंडूचं, कारण बॅटर वाईट चेंडू, माफ करा, पंचांचो इशारो वाईट चेंडूचं अवांतरच्या स्वरूपात 1 रन आणि 1 रनसानिशी धावसंख्या 13 रनसावर. पहिली फलंदाजी करताना FM कर्नाटका संघ. खूपच सुंदर सुरुवात. दुसऱ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू शिल्लक. बॉलिंग मार्कवर इम्रोज. परत एकदा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने, थोडंसं भरकटलेलो चेंडू. यापूर्वीचा चेंडू होतो अप स्टंपच्या दिशेने वाईड. दुसरा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने वाईड. कर्णधार थोडंसं नाराज झालो, विकेट किपर थोडंसं नाराज जातो. आपल्या भाषेत काहीतरी इम्रोजला सांगतलो, मालवणीत काय सांगलं नसताना, सारायल्यात चेंडू टाक. कोकणी मुलखाची ग्राउंड असतात ती सारवलेली असतात आणि त्याच्यात बॉल टाकणं अपेक्षित असतं. अजून शेवटचा एक चेंडू शिल्लक. 2 बॉल अवांतरच्या स्वरूपात दिले. आखोट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट टर्म पूल ज्याका म्हटलं जातं, स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेग वरसून फिल्डर येतात, फील्ड करता तोपर्यंत 1 रन आणि 1 रनसाबरोबर दुसऱ्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 15 रनसावर. देखिए जब एम्ब्रोज गेंदबाजी कर रहे थे तो राइट हैंड के लिए बहुत अच्छी गेंदबाजी उनकी, लेकिन लेफ्ट हैंडर आए तब एक बार फिर काफी ऑफ स्टंप के बाहर चले गए, लेग स्टंप के बाहर चले गए, लेकिन फिर भी एक अच्छा ओवर है. 15 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरे ओवर का खेल समाप्त होता हुआ. और एम्ब्रोज की बात करें तो विनर जैसी टीम, जो डिफेंडिंग चैंपियन टीम है, उस टीम के साथ खेल चुके हैं. एक्सपीरियंस है, अनुभव की कोई कमी नहीं है. 2 ओवर में 15 बने हैं 1 विकेट के नुकसान पर. आणि प्रशांत, 2012 सालची आठवण माका सांगायची होती. 2012 साली युट्यूबवर सुप्रीमोचं चॅनल आहे, त्याच्यावर जर बघितला, 2012 साली वेंगसरकर साहेब बक्षीस वितरण सोहळ्यासाठी होते आणि त्यांनी आठवण सांगितलेली की वेस्ट इंडिज विरुद्धचो कसोटी सामनो 3 दिवसात समाप्त झालो. सगळ्यांना आठवत असताना आता भाषण. आणि तेव्हा वेंगसरकर साहेब बोलले की सुप्रीमोची बॉलिंग मी बघितली आणि असा वाटायला लागला की सुप्रीमोत असे बॉलर तयार होतात की ज्यांची बॉलिंग पुढे काही वर्षांनी वेस्ट इंडिजचे खेळाडू बहू घेतले. ता वाक्य आज मैदानावर सिद्ध झाला. तथाच तू म्हटलं या भूमीन. आणि आज दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू क्रिकेट शिकण्यासाठी आमच्या मुंबईत दिले आणि याची भविष्यवाणी 2012 मध्ये या मैदानावर झालेली होती. यू आर एब्सोल्युटली राइट. आपने बिल्कुल अच्छा पकड़ा है. 15 रन 1 विकेट के नुकसान पर आप देख रहे हैं डेट इज स्कोर प्रेजेंट ऑल इंडिया लेवल टेनिस बॉल टूर्नामेंट सुप्रीमो चषक 2022. और अब गेंदबाजी में बिल्कुल परिवर्तन होता बस सद्दाम को बुलाया गया है. बादल, ये ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा. 15 बने हैं 1 विकेट के नुकसान पर. आप पहले बल्लेबाजी देख रहे हैं FM 11 कर्नाटक. सदाम बॉलिंग मार्कवर तिसऱ्या ओव्हरीची सुरुवात करतो. धावसंख्या 2 ओव्हरीत झाली 15 रनसावर. मोनिल पटेल 4 बॉलमध्ये 4 रन. आतापर्यंत थोडीशी शांत कामगिरी, पण मोनिलच्या बॅटमध्ये क्षमता असा मोठ्या फटक्यांची. माफ करा, ऐश्वर्य सूर्य तुमका दुसतेलो बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू ऐश्वर्याचा फुल टॉस चेंडू डी पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. 2 रन्स अगदी सहज झाले आणि 2 रन्साबरोबर धावसंख्या स्थिरावली ती 17 रन्सावर. संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाचा कौतुक असा डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो ट्रॉफी 2022 सन्माननीय आमदार संजयजी पोतनी साहेबांच्या संकल्पनेतली ही भव्य दिव्य राष्ट्रीय स्तरावरची आणि आज तर आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेली ही स्पर्धा. ढिल्या हातान खेळलेलो चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूपच लांब असा. स्वतः गोलंदाज ऐश्वर्य, गोलंदाजीचं ऐश्वर्य ज्याच्याकडून आपण अनुभवतो असो ऐश्वर्य सूर्य. 1 रन झालं पूर्ण आणि धावसंख्या स्थिरावली 18 रनसावर. बादल, जो ऐश्वर्य अच्छा वेरिएशन करते, गति परिवर्तन करना पसंद करते, लेन बहुत अच्छी उनकी होती है. तभी देखिए पहले ओवर में ज़्यादा खुलकर खेलने का मौका नहीं मिला. अभी इस ओवर में भी देखिए तो बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. ऊंचा कद है, सोच बहुत अच्छी है और नियंत्रण बहुत अच्छा है. अभी फिलहाल बल्लेबाजों को थोड़ा सा एक कदम आगे सोचने की जरूरत है. 2 ओवर में केवल 15 रन बने हैं और पावर प्ले में 10 के ऊपर रन नहीं बनते. वो समस्या है इस प्रतियोगिता में खास करके. तिसऱ्या ओव्हरीच्या 2 बॉलचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या 18 रनसावर.
आता मात्र कर्नाटका संघ थोडंसं गिअर चेंज करण्याचा प्रयत्न करताना दिसतात, कारण पहिल्या श्रेयसच्या ओव्हरीत थोडेसे जास्त महागडी रन्स बघूक मिळाले. 9 रन पहिल्या ओव्हरीत बघितले आणि आता धावसंख्या बघा. महिला वर्ग माता भगिनी आमचे तुमका या स्पर्धेच्या निमित्तानं दिसतात. खरोखरच कौतुक असा सुप्रीमो ट्रॉफीचा, कारण या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये फक्त पुरुष वर्ग नाही तर माता भगिनी सुद्धा दिसतात. आणि ज्या ठिकाणी माता भगिनी असतात त्या ठिकाणी सरस्वती आणि लक्ष्मी या दोन्ही देवतांचा आशीर्वाद सुद्धा असता. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा एक आमची भगिनी उपस्थित असा. सोनमताई, तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत असा. कोकणचा आणखी एक रत्न. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलेला फटको. 1 रन 1 रनसानीची धावसंख्या स्थिरावली 19 रनसावर. प्रशांत सर, सगळ्या गोष्टींचं आपण कौतुक करतो आणि कौतुक होऊ आहे आमच्या पंचांचा. अंपायर्स आर दी सोल जजेस ऑफ द गेम. अतिशय सुंदर पंचगिरी सतीश कुरूप सर, अनिल आवळेगावकर सर, करुणाकर कोटीन सर आणि त्यांच्या साथीन थर्ड अंपायर म्हणून शेखर देशपांडे, जगदीश राणा. आमचे स्कोरर संजय म्हात्रे सर, प्रसाद रानडे सर आणि सोनमताई चव्हाण. सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा, कौतुक असा या स्पर्धेत. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, स्विच करण्याचा प्रयत्न. दक्षिण आफ्रिकेच्या केविन पीटरसन यांनी जो फटको जास्त प्रचलित केलो तो फटको तुमका बघूक मिळालो. धावसंख्या स्थिरावली 19 रनसावर. बादल, गेंद को रीड करना बहुत जरूरी है. अच्छे लोग और अच्छी किताबें जो है ना वो तुरंत समझ भी नहीं आती, उनको पढ़ना पड़ता है. उसी तरह से गेंदों को पढ़ने की जरूरत है. 19 एक विकेट के नुकसान पर. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने परत एक फटको. 1 रन नक्की मिळतलो. 1 रनसानीची धावसंख्या 20 रनसावर. आणि या सगळ्या बरोबरच डोंट क्विट म्हणान सगळ्यांका फिट ठेवण्याची जबाबदारी घेऊन मैदानावर उभारणारे आमचे पीजीओ नंदू पाटील सर हिंदुजा हॉस्पिटल वरसून. सगळ्यांच्या साथीने आपण बघतो डॅडी स्कोर प्रेझेंट्स सुप्रीमो ट्रॉफी टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप. संजय भाई पोतनीस यांच्या संकल्पनेतली ही भव्य दिव्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा. 20 धावा तिसऱ्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू समाप्ती करणारा चेंडू घेऊन ऐश्वर्या. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू, फटको मोठो. बघता बघता चेंडूचा प्रवास आखाड्याच्या दिशेन आणि पंचांचो इशारो. पावड्याचा पाणी पास्टाक डायरेक्ट चंद्रार. चढू दे, होश उडू दे, तू भारी खेळना. हा भगवा जरासा तू जोश भरा. ये शॉट देखिए, खराब गेंद थी, कमजोर गेंद थी, क्रीज के गहराई में पहले से थे. फुल टॉस गेंद पर सही नसीहत और गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रनों के लिए. ये अच्छा स्ट्रोक था अर्जुन भोसले का, मेरे हिसाब से सही निशाना था, सही ठिकाने में. बल्ले की बीचों बीच गेंद लगी, उसके बाद में बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई. तकदीर बदली, तस्वीर बदली, बदली है पिक्चर और ये लगा सुप्रीमो सिक्सर. 20 रन 1 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल आप मैदान के अंदर देख रहे हैं. 3 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. अर्जुन भोसले, त्या अर्जुनाक फक्त पोपटाचो डोळ दिसा होतो आणि या अर्जुनाक फक्त चेंडू दिसलो. फुलटॉस चेंडू होतो, आयतो चेंडू आणि अशा आयत्या चेंडूवर मारलेलो आयत्यार कोयतो. प्रशांत आदवडे सर इतको चांगलो खेळाडू आणि त्याका जर तुम्ही असो फुलटॉस चेंडू दिलात तर एक मालवणी म्हण आठवतली, गावात फुकटची भाकरी तर कित्याक करू होई चाकरी. हाँ बिल्कुल, एक बार फिर लाइन से भटके तो पड़ेंगे फटके. फुल टॉस गेंद थी, सही नसीहत देते हुए और बल्ले के बीचों बीच यहाँ से एक थोड़ा सा मोमेंटम बनाने के लिए इस तरह का शॉट खेलने की जरूरत थी. शानदार स्ट्रोक था, टाइमिंग बढ़िया थी. और अब जाकर बीच मैदान पर थोड़ी चर्चा भी चल रही है. देखिए चर्चा चल रही है बीच मैदान पर. दोनों बल्लेबाज इंतजार कर रहे हैं. ये चौथा ओवर बादल बहुत इंपॉर्टेंट है. 1 विकेट. देखिए ये क्या हुआ था दोबारा. डिसिजन पेंडिंग. फुलटॉस चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये बघा. डीप फाईन लेगच्या दिशेने मारलेलो फटको. खूपच सुंदर हुकचो फटको. क्रिकेटच्या मैदानावर कॅरमचे काही फटके तुमका बघूक मिळतात, त्यामध्ये तुमका बघूक मिळतलो तो हुक आणि पुल आणि कट सुद्धा. बादल, तीसरे अंपायर का इशारा बिल्कुल आता हुआ. फेयर डिलीवरी है. डैडी स्कोर रिप्रेजेंट ऑल इंडिया वॉलीबॉल टेनिस बॉल टूर्नामेंट सुप्रीमो चषक 2022. बादल, ये वर्ल्ड कप है, टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप है जिसका इंतजार हम बेसब्री से कर रहे थे. 3 साल के बाद ये जबरदस्त टूर्नामेंट, शानदार आयोजन इस प्रतियोगिता का. अर्जुन भोसलेनं प्रशांत शेवटच्या बॉलवर षटकार मारल्यान तो मारल्यान आणि परत एकदा थर्ड अंपायरकडे त्याचा मागणं होता की हाईटचं जर नो मिळालो असतो तर एक फ्री हिटचो बॉल सुद्धा मिळालो असतो. षटकार मिळालो, परत एका फ्री हिटचो चेंडू सुद्धा होय झालो. मालवणी त्याच्यासाठी काय म्हटलं जाता, बाबाय होयो आणि बुडकुलोय होयो. पण असा नसता, एक तर बाबा गावता किंवा बुडकुलो गावता. काय काय जणांचो यळ इतकं वाईट असता की बाबाय जाता आणि बुडकुलोय नसता. लेकिन फिलहाल अब ये 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ. 26 एक विकेट के नुकसान पर. ये 26 का जो आंकड़ा, मतलब अब 3 ओवर का खेल है तो ये बेहतर स्थिति है इस वक्त बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. खास करके कर्नाटक की टीम मैदान के अंदर जिन्होंने टॉस जीता था, पहले यहाँ बल्लेबाजी करने का फैसला लिया था और दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम है.
क्या माहौल बना हुआ है. खरोखरच या रसिक राजाचा मनपूर्वक स्वागत असा, या प्रेक्षकांचं स्वागत असा, कारण IPLचं सीझन चालू असतं, पण IPLचं सीझन सोडून 30,000 पेक्षा जास्त प्रेक्षक लाईव्ह आमच्याशी जोडले जातात. मैदानावर 8-10 हजार प्रेक्षक आमच्याशी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागे असतात. खरोखरच या मुंबईच्या स्पिरिटचा कौतुक असा. हॅट्स ऑफ, सलाम, कडक सलाम. 3 ओव्हरींचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या 26. स्कोर रिचेस टू द 26 आफ्टर द एंड ऑफ थर्ड ओव्हर. चौथ्या ओव्हरीची सुरुवात. बॉलिंग मार्क पर सदाम खान. बरमुडा के लियो रॉक के सुपुत्र यहाँ पहुंच चुके हैं. आप हमारे सामने, आपका भी स्वागत है. क्या बात है, क्या बात है. चौथ्या ओव्हरची सुरुवात झाली. सदाम बॉलिंग मार्कवर पहिलो चेंडू. दिशा टप्पोवेग याच्यावर नियंत्रण. बघूया पंचांचो इशारो काय आता. 1 रन चोरण्याचा इरादा होतो. पंचांचो निर्णय सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. पंचांचो इशारा येलो वाईडचो. अवांतरच्या स्वरूपात 1 रन आणि अवांतरच्या बॉलवर धावान काढलेलो अजून 1 रन. 2 रन, 1च रन, माफ करा, सॉरी, 1च रन फक्त मिळालो. चौथ्या ओव्हरीतल्या पहिल्या बॉलचो खेळ झालो समाप्त. पहिलो चेंडू वाईड आपण बघितलो सदाम कडसून, ज्याच्यावर फक्त 1 रन वाईडचो मिळालो. धावसंख्या स्थिरावली 27-27. चौथ्या ओव्हरीचा दुसरो चेंडू. डावखऱ्याचा जो बॅटर तुमका दिसता मोनिल पटेल स्ट्रायकर यांच्या दिशेन. सलग 2 चेंडू मोनिलला डॉट करण्यात यशस्वी ठरलो. खूपच सुंदर गोलंदाजी सदामची, नियंत्रित गोलंदाजी. शानदार गेंदबाजी कर रहे हैं. एक बार फिर लेंथ बहुत अच्छी है. तो इससे पहले भी एक भी बात पता थी, गेंद को रीड करना बहुत जरूरी है. डुबकी लगाने से पहले पानी कितना गहरा वो देखना पड़ता है. उसी तरह से शॉट खेलने से पहले गेंद की लाइन लंबाई देखना बहुत जरूरी है. गेंद को रीड करके एक बार फिर खेलना बहुत जरूरी है, तब जाकर बात बनेगी. नहीं तो एक बार फिर ये हावी होकर गेंदबाजी करने वाले हैं. त्याकाच थोडक्यात मालवणीत म्हटलं जातं, कोण कितको पाण्यात असा ह्या पहिला जोकूचा लागता. स्लोअर 1 चेंडू. कौतुक करूचा लागताला सदाम खानचा. काय झाला या चेंडूवर. स्ट्रायकर यांच्या दिशेन मोनिल पटेल. ते का वाटलेलो चेंडू बीमार होता, कपडाच्या वरसून जाता की काय. शेवटच्या क्षणी चेंडू इलो खाली. चेंज ऑफ पेस जे काही इंग्रजीत म्हटलं जातं, गती परिवर्तन जे काही हिंदीत म्हटलं जातं, मालवणीत ह्या चेंडूचं वर्णन केलं जातं. रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर. सलग 3 चेंडू डॉट काढल्यानंतर मोनिल पटेल चौथ्या चेंडूवर मात्र 1 रन. आपल्या संघासाठी महत्वाचं 1 रन आणि 1 रनसानीची धावसंख्या 28. चौथ्या ओव्हरीचा चौथो बॉल समाप्त झालो. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. अभी ये जो पहला पड़ाव, मतलब 4 ओवर का जो पड़ाव है बादल, वहां आपको बेहतर बल्लेबाजी करनी है. 1 विकेट जरूर खोया था कर्नाटक ने, लेकिन इसके बाद में कमबैक जरूर किया है. अभी 28 1 विकेट के नुकसान पर है. इसका मतलब दूसरे विकेट के लिए साझेदारी पनप रही है. और इस पहले पड़ाव की अभी भी 2 गेंदें शेष है. पहिल्या इनिंग मधल्या पहिल्या 4 ओव्हरीचा खेळ समाप्त होण्यासाठी 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या FM 11 कर्नाटका संघ 28 फॉर 1. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने. कारण या मैदानावर धावांचो पाठलाग फक्त एका सामन्यात झालो, तो सुद्धा फक्त 53 रन्सांचो. बॅटर मोनिल अर्जुन भोसले, माफ करा, अर्जुन भोसले पहिल्यांदाच बॉलर चेंडू रिलीज करण्याच्या आधीच आपलं स्टान्स बदललो. स्वीप, रिव्हर्स स्वीप, स्विच हिट हे क्रिकेटमधले वेगवेगळे नियम. स्वीप तुमका सगळ्यांका माहिती आहे, SWEEP. स्वीप म्हणजे काय तर मालवणी जे का खुटारो मारणं म्हटलं जातं. आणि त्याचा अस्सल मराठी अर्थ सुद्धा खुटारो मारण्याचा असा. गुरांच्या गोठ्यात जो आपण खुटारो वाढवून मारतो, तो झाडू मारतो, ते का खुटारो म्हणतात. तोच स्वीप जर उलट्या ॲक्शनमध्ये खेळलो गेलो, पायांचं स्टान्स बदललो, तर ते का रिव्हर्स स्वीप म्हटलं जातं. आणि त्याच फटक्यावर स्टान्स आणि ग्रीप हे दोनही गोष्टी जर बदलले तर त्याला स्विच हिट म्हटलं जातं. दक्षिण आफ्रिकेच्या केविन पीटरसननी हे फटको प्रसिद्ध केलो. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की दक्षिण आफ्रिकेचा केविन पीटरसन केव्हापासून झालो. तो जन्मापासूनच होतो. धन्यवाद समालोचन कक्ष. डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो चषक 2022 मध्ये आत्ताच शुभ आगमन होत आहे. फेमस मराठी अभिनेता निमेश कुलकर्णी, अर्थात महाराष्ट्राची हास्य जत्रा सोनी मराठी आणि धनंजय माने इथेच राहतात का. मराठी नाटकामध्ये ज्याने भूमिका साकारली असे निमेश कुलकर्णी आज सुप्रीमो चषकाला सुप्रीमो भेट देत आहेत. त्यांचं आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. 30 रन 1 विकेट के नुकसान पर ये आखिरी गेंद शेष. ओ वो टाइमिंग नहीं कर पाए. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा इस मुकाबले में खास करके सद्दाम द्वारा. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. बिल्कुल इस वक्त
4 ओवर का खेल, रन संख्या 30 रन, 1 विकेट के नुकसान पर। मालवनी की एक मीठी आवाज आप सुन रहे थे, बादल जी हमारे साथ जुड़े हुए थे और उसके बाद में एक बदलाव हो रहा है हमारे साथ, एक इंटरनेशनल आवाज मिस्टर मॉन्टी सर, उसके साथ जुड़ेंगे राजेश कुले। तो ये जोड़ी एक बार फिर आएगी अगले ओवर की, मतलब 4 ओवर की कहानी सुनिए मॉन्टी और राजू की जुबानी। धन्यवाद प्रशांत सर. एवढ्या मोठ्या स्पर्धेत परत एकदा आपण सगळ्यांनी मालवणी केंद्रावर थोडंसं मालवणीचा आस्वाद घेतलो. एका राष्ट्रीय स्तरावरचा आवाज जो आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा सगळ्यांनी आवाज ऐकूया आवाज मॉन्टी सर आणि त्यांच्या समवेत राजेश सर. धन्यवाद बादल. प्रोजेक्टेड स्कोर आपको बता दूं कि इस वक्त जो रन बने हैं 6 ओवर में 54 बनेंगे, 8 ओवर में 62, तो 62 रन बनते हुए जरूर नजर आएंगे. ये प्रोजेक्टेड स्कोर आपको देखने मिल रहा है. डैडी स्कोर पुरस्कृत एक बहुत ही बेहतरीन विश्व प्रिय, विश्व लोकप्रिय क्रिकेट टूर्नामेंट, टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप आप सभी के सामने संपन्न हो रहा है. जी हाँ, सुप्रीमो चषक 2022. ये है सारे दर्शक. देखिए जिस तरह से मैच जीतने के बाद ये रवि लिंगाला है जिन्होंने 3 कैचेस लिए थे, मिठाई बांटी जा रही है और निश्चित तौर से और एक मैच जीतना है. स्लोअरमैन देखिए कितनी खूबसूरती के साथ इस वक्त गेंद को कनेक्ट किया है. हाइलाइट्स अपने को देखने मिल रहे हैं और गेंद को सीमा रेखा के बाहर भेज दिया था. गेंद जो कि ऑफ स्टंप पर थी, बनाया, स्ट्रोक को बनाया और बिल्कुल अपना जहां बनाना जानते हैं ये बल्लेबाज. आगे निकल कर आए थे और ड्राइव करना चाहते थे लेकिन गेंद नहीं मिली और बिल्कुल घर का जो ताला है उसे तोड़कर स्टंप को मरोड़ दिया था और जो फुल टॉस मिली उसका फायदा उठाया था. आकाश में खेला था, तारों का चुंबन लेकर गेंद जमीन पर आई लेकिन सिक्सर देकर गई. जी हाँ, सुप्रीमो सिक्सर था. ये देखिए, ये जो सारे चित्र है जो हमारे सुप्रीमो चषक की गरिमा बढ़ा रही है. दिलीप वेंगसरकर साहब है, टाटा साहब है और हमारे भाई साहब एडवोकेट अनिल जी परब साहब है और आदित्य ठाकरे साहब है. बहुत सुंदर मंच यहाँ पर बनाया गया है. ये बहुत इंपॉर्टेंट है कि सुप्रीमो चषक ने हम सारे खिलाड़ियों के द्वार प्रशस्त किए हैं, बड़े बनाए हैं. बिल्कुल आप देख सकते हो ये चषक टाटा साहब, आदित्य साहब, एडवोकेट अनिल परब साहब, इन सारों ने हम सभी को आशीर्वाद दिया है. एक बहुत सुंदर चित्र हमें देखने मिल रहा है. सुप्रीमो चषक 2022, डैडी स्कोर सुप्रीमो चषक 2022. मेरे साथ कमेंट्री बॉक्स में है राजेश कुले. मैच चलता हुआ FM 11 कर्नाटक बनाम उमेश 11 वर्ली SPCB मुंबई. FM 11 कर्नाटक ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है. अब तक 4 ओवर हो चुके हैं राजू और 4 ओवर की समाप्ति पर 1 विकेट खोया है और 30 रन बनाए हैं. नक्कीच 4 ओव्हर नंतर धावसंख्या 30, 1 गडी बाद आपण पाहत आहोत. डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो ट्रॉफी 2022, नवं वर्ष नवं पर्व. उर्वरित 4 ओव्हरमध्ये आता मात्र FM 11 कर्नाटक या संघाला आक्रमण करावं लागणार आहे. दर्शक काफी खुश है. बहुत ही बड़ा मजा है इस पूरी टूर्नामेंट में. प्रतियोगिता की शुरुआत हमने देखी थी 24 मई इस शानदार एयर इंडिया स्पोर्ट्स क्लब के मैदान पर. मुख्य अतिथि महोदय विनोद कामली साहब, इंटरनेशनल भारत के क्रिकेट बाएं हाथ के बल्लेबाज महेश मांजरेकर, डायरेक्टर, एक्टर, प्रोड्यूसर नदीम मेमन साहब, जो कि हम सारे खिलाड़ियों के लिए बेहतरीन मैदान बनाते हैं. 5वें ओवर की शुरुआत हो रही है. गेंद है हाथों में इरफान. भारत के लिए एक इरफान पठान खेले थे, बहुत बढ़िया. पाकिस्तान में करिश्मा किया था, पहले ही ओवर में हैट्रिक ली थी और आज IPL में सुंदर कमेंट्री करते हैं इरफान. राजू कुछ तौर पर अच्छी गेंदबाजी करने वाले इरफान, और यहाँ पर भी PNT कॉलोनी एंड से आएंगे इरफान. अर्जुन भोसले के लिए एक गेंद शॉट ऑफ लेंथ थी, बैकफुट पर आकर इसे खेलना चाहता था, शॉट ऑन पुल करना चाहता था. ठीक तरह से जो गेंद है वो नहीं आई, जो चाहत है मन में वो पूरी तरह से पूरी नहीं कर पाए. राजू निश्चित तौर पर जिस तरह से शुरुआत हुई थी
31 रन बने हैं, 1 विकेट गए हैं और 5वां ओवर। यहाँ से अब गियर को चेंज करना होगा और सलामी के बल्लेबाज के तौर पर जो प्रारंभिक बल्लेबाज अर्जुन यहाँ पर अभी भी तैयार है और मोनिल पटेल, इन पर पूरी जिम्मेदारी होगी इस मैच को किस तरह से कैरी ऑन करेंगे। इस आधार पर एक अच्छा टोटल यहाँ पर बन सकता है क्योंकि टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय FM 11 कर्नाटका टीम ने लिया है। मोनिल पटेल है जो कि बाएं हाथ के खिलाड़ी है, बल्लेबाज है और उनके लिए फील्डिंग देखिए राजू, ऑन साइड कितना बड़ा खुला गैप रखा है। एक फाइन लेग पर खिलाड़ी है और दूसरा खिलाड़ी लॉन्ग लेग पर है, तीसरा खिलाड़ी है जो कि डिप स्क्वायर लेग पर है। ये 3 खिलाड़ी हमें विकेट के पीछे देखने मिल रहे हैं। अगर लेग स्क्वायर के बाहर अगर आ जाए तो नो बॉल होती है, इसलिए थोड़ा सा हट कर अब निकल रहे लॉन्ग लेग के बाहर और फिर एक खिलाड़ी हमें देखने मिल रहा है वो लॉन्ग ऑन पर। तो गेंद जो होगी वो बिल्कुल ऑफ स्टंप पर और ऑफ स्टंप के बाहर रखेंगे गेंदबाज इरफान। ऑफ साइड में एक स्लीप, एक पॉइंट, एक डीप कवर, एक एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ। अगली गेंद, ये गेंद बहुत अच्छी थी, ऑफ स्टंप पर थी। पहले खुलकर खेलने का मौका मिला था लेकिन ठीक तरह से गेंद पर नहीं आए और जब देखा कि गेंद अंदर आ रही है अपने आप को बिल्कुल गेंद पर लेकर आए और बल्ले का मुंह खोलकर जो कट करने की कोशिश कर रहे थे ठीक तरह से आत्मविश्वास के साथ नहीं खेले, बल्ले का किनारा लेकर गेंद चली गई थर्डमैन की दिशा पर। तब तक 1 रन लेने का पूरा मौका था। इत्मीनान के साथ अपना छोर बदला और अपने रन संख्या में बढ़ोतरी की 1 रन की। दुधिया रोशनी में ये क्रिकेट खेला जा रहा है। ऊंचा लंबा आकर्षक स्ट्रोक खेलने की कोशिश की थी, नाकाम रही क्योंकि गेंदबाज है बिल्कुल चतुरता के साथ गेंदबाजी कर रहे हैं। दौड़ते हैं काफी तेजी के साथ राजू, लेकिन गेंद जब करते हैं तब उंगलियां फेरते हैं। स्लो और 1 कर दी, परिवर्तन में चकमा खा गए। बहुत अच्छी कल्पकता के साथ गेंदबाजी करते हुए गेंदबाज इरफान। दोनों बल्लेबाज अब तक जो खेल रहे हैं मोनिल और अर्जुन। मोनिल ने रन बनाए हैं 10 रन। मोनिल के लिए गेंद फिर से एक बार ड्राइव, जिस तरह से पिछले मैच में कदम ने अपना दम दिखाया था उसी तरह से खेलना चाहते थे। आकर्षक और आक्रामक। दूसरा रन खतरे से खाली नहीं होगा। जी हाँ, यहां पर आसमान में उंगली चली गई अंपायर की और विकेट मिला है। दैट इज स्कोर सुप्रीमो विकेट, रन आउट। FM 11 कर्नाटक ने टॉस जीतकर जो फील्डिंग करने का फैसला किया है, खरे FM 11 कर्नाटक ने टॉस जीतकर जो बैटिंग करने का फैसला किया है, खरे नहीं उतरे हैं राजू। और जिस तरह की बल्लेबाजी करने का निर्णय लिया था और मोनिल अभी भी विकेट पर डटे हुए हैं। और मोंटी सर, यहाँ पर इसके पहले जो मैच हुआ था जहाँ पर मुन्ना शेख ने पूरा इनिंग को कैरी ऑन किया था, वही यहाँ पर करना होगा। पहले दिन से हम देख रहे हैं जहाँ पर पहले दिन सचिन बर्गे ने जो पारी खेली थी तुषार रणदीवे और सचिन ने कैरी ऑन किया था, फिर करण मोरे को हमने देखा और वही यहाँ पर किया था, मुन्ना ने कैरी ऑन किया था। और अब यहाँ पर मोनिल को अपना गेयर चेंज करना होगा। इसके बाद और एक बैटिंग पावर प्ले उनके पास, तो जिम्मेदारी होगी पूरी तरह से दारोमदार होगी आए हुए नए बल्लेबाज, लेकिन ना मोनिल यहाँ पर निर्णायक बनने वाले हैं। बिल्कुल, बल्ला जो है ना राजू छूट गया था और विश्वास के साथ नहीं दौड़े थे और यही वजह है कि रन आउट होकर पैवेलियन में वापस लौटे हैं। FM 11 कर्नाटक से हमने बहुत बेहतरीन एक से एक भारत के लिए खिलाड़ी देखे हैं। इस वक्त ये गेंद अनिश्चितताओं के द्वार पर दस्तक देती हुई, खेले या न खेले आधे अधूरे मन के साथ गेंद पर तो चले गए थे, कदम कहीं और थे, बल्ला कहीं चला गया। आधे अधूरा मन हर हमेशा खतरा होता है। दुविधा में डबल माइंड में खेल रहे थे। आगे वाली गेंद को आगे खेलना होगा, पीछे वाली गेंद को पीछे खेलना होगा, अपना यहाँ पर टेम्परामेंट दिखाना होगा, अच्छी तरह से फुटवर्क का इस्तेमाल करेंगे तो मौका मिलेगा। इस मैदान पर करण मोरे ने बहुत बेहतरीन बल्लेबाजी की है पहले दिन में। ऑरेंज कैप भी उन्हें मिला है। क्या कोई बल्लेबाज आएगा आज ऑरेंज कैप का मालिक बनेगा? इस वक्त इस गेंद को ड्राइव किया है विकेट के आगे, जब तक गेंद जाती वाइडिश लॉन्ग ऑन और काऊ कॉर्नर ऑर्थोडॉक्स डीप मिड विकेट की दिशा पर, तब तक 1 रन पूरा किया है। चप्पू चलाया है, पप्पू पास कर रहे हैं। दर्शकों की भारी तादाद आज हम यहाँ पर देख रहे हैं। इस अंजुमन में आपको और 2 दिन आना है। ये तलबगार है, ये क्रिकेट के लवर्स है। क्रिकेट सारे विश्व में खेला जाता है और विश्व लोकप्रिय
क्रिकेट प्रतियोगिता आप सभी के सामने संपन्न हो रही है। डैडी स्कोर सुप्रीमो ट्रॉफी 2022। यस, नौवा संस्करण डैडी स्कोर प्रेजेंट सुप्रीमो ट्रॉफी 2022। 5 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 34, 2 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए FM 11 कर्नाटका टीम बनाम उमेश 11 वर्ली SPP, इन दो टीमों के बीच एक कड़ा मुकाबला। आज के दिन का दूसरा ये मुकाबला जारी है। पिछले मैच में श्रेयस कदम ने क्या पारी खेली थी, आक्रामक, जो कहते हैं ना विस्फोटक पारी। राजू, बढ़िया मजा आया था, छक्के लगाए थे और गेंदबाज को पसीने छोड़े थे। और जिस तरह की बल्लेबाजी में ताकत थी, टाइमिंग था और पूरी तरह से सभी दर्शकों का जीत लिया था मन। मोनिल पटेल जो कि 14 गेंदों का सामना किया है, 10 रनों पर खेल रहे हैं, और भूषण गोले आए हैं जिन्होंने 2 गेंदों का सामना किया है और अब तक 1 रन बनाया है। हम सभी के बीच लेजेंड ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने बहुत बेहतरीन क्रिकेट खेला है, इसी मैदान पर शानदार कामगिरी की है। जी हाँ, वो है भरत वाघेला चूहा। स्वागत है भरत। इस वक्त ये गेंद ऑफ स्टंप के बाहर ड्राइव किया है, 1 रन तेजी के साथ लिया है, दूसरे रन के लिए आना चाहेंगे। काफी डीप से थ्रो आ रहा है, लेकिन इस बीच अपने आप को रोका। ये बहुत अच्छी बात है राजू, क्योंकि विकेट हाथ में रहेंगे तो रन बनेंगे। और यस, यही करना होगा। 1-2 डबल करेंगे और छठा ओवर, इसके बाद बैटिंग पावर प्ले भी निर्णायक बनने वाला है। तो यहाँ से अब लिव करना होगा बल्लेबाज मोनिल को। इनके पास वो ताकत है, क्षमता है। एक बड़ा हिट आएगा तो कॉन्फिडेंस बढ़ने वाला है। इस मैच को बनाने के लिए मोनिल पर दारोमदार होगी। ही इज अ की प्लेयर। अर्जुन के लिए ये गेंद फुलर लेन थी, सीधी गेंद थी, बिल्कुल टो क्रशर, यॉर्कर जिसे कहते हैं। खुलकर खेलने का मौका नहीं दिया जा रहा है, सीधी गेंद। ये बहुत अच्छी बात होती है जब एक गेंदबाज बॉल लेकर चलता है, अपने रनिंग एरिया पर दौड़ना शुरू करता है, और जब गेंद रिलीज करता है तब उसके पहले मन में यही सोचता है कि मेरी गेंद होगी, वो ऑफ स्टंप पर होगी और टो क्रशर यॉर्कर होगी। इस वक्त थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर थी, फुल टॉस थी, बहुत अच्छा चाबुक चलाया है, बेहतरीन सुंदरता के साथ ड्राइव जरूर किया है, लेकिन गैप नहीं ढूंढ पाए। गेंद आई है वाइडिश लॉन्ग ऑफ रीजन में, वहां पर क्षेत्र रक्षक मौजूद है। 1 रन लिया है। एक अच्छी फील्डिंग यहाँ पर नजर आ रही है, और खास करके जो गेंदबाजी हमें देखने मिल रही है, सद्दाम खान उनके पास गति है, और गति के साथ साथ जो नीति और मति है उसका बहुत अच्छा इस्तेमाल कर रहे हैं। सद्दाम की अगली गेंद, ये गेंद जो कि ऑफ स्टंप पर थी, स्लोअर वन थी, धीमी गति से गेंद फिर से एक बार परिवर्तन किया, हल्के हाथों से खेला है। दूसरा रन घातक हो सकता है, लेकिन इससे पहले कि एक रॉन्ग एंड पर यह थ्रो चला गया। बहुत ऊपर से आकाश से यह गेंद विकेट कीपर के हाथों में आया, चूक हो गई और उसका फायदा उठाया। खमियाजा भुगतना पड़ा फील्डिंग करने वाले टीम को, जहां पर 1 रन था, विद द स्ट्रोक चले गए। पहला रन बहुत ही बेहतरीन तेज गति के साथ पूरा किया, और दूसरा रन है ना, वो राजू आसानी के साथ, इत्मीनान के साथ पूरा किया। दोनों के साथ रन संख्या 38 हो चुकी है। सद्दाम की अगली गेंद बिल्कुल सफल हो गए, पूरा पीछा किया, बहुत अच्छी गेंद जो ओवर पिच थी, वाइड थी, लेकिन इसे नहीं खेल पाए। चाहे गेंद चली गई विकेट कीपर के पास। जितने सारे दर्शक हैं उन्हें आज क्रिकेट का एक नया आयाम देखने मिल रहा है, अनोखी दास्तान लिखी जा रही है आज इस सुंदर मैदान पर। देखिए कितने सारे दर्शक हैं जो इसी चाव से आए हैं, इसी लगन से आए हैं कि सुप्रीमो ट्रॉफी 2022 में सर्वोत्कृष्ट क्रिकेट देखने मिलेगा। अलग ढंग के साथ खेलना चाहा, गेंद पर आए जरूर थे, लेकिन ठीक से नहीं आए। फिर से एक बार ये गेंद है, डॉट में खाते में चली गई, और अंतिम गेंद पर कोई रन नहीं। ओवर की समाप्ति, कुल मिलाकर अब तक ओवर समाप्त हो चुके हैं 6 और रन बने हैं 38। राजू, अच्छी गेंदबाजी, नपीतुली गेंदबाजी और किफायती वाली अंकुश लगाकर गेंदबाजी कर रहे थे। बल्लेबाज को यहाँ पर कोई मौका नहीं मिला। ऑफ स्टंप पर शफल होकर उस गेंद को खेलने की कोशिश की। ये देखिए सुप्रीमो का ध्वज लहराता हुआ, यही ध्वज है जो इस टूर्नामेंट की पहचान है। ये हमारी आन बान शान है, सुप्रीमो ध्वज। ये हमारा सम्मान है, ये हमारा अभिमान है। जी हाँ, ये हमारी शान है और हम सारे क्रिकेटरों की जान है। राजू, यस, बिल्कुल सही फरमाया आपने, यही हमारी जान है। मोनिल पटेल 16 गेंदों का सामना किया, 11, और भूषण गोले जो कि 5 गेंदों का सामना करते हुए बनाए उन्होंने 4। और मुझे संजय महात्रे बता रहे हैं कि अब तक भूषण गोले ने इस टूर्नामेंट में 33 गेंदों का सामना किया है और 58 रन बनाए हैं। तो वो क्षमता है, वो काबिलियत है, वो हुनर है, वो प्रतिभा है कि यहाँ पर खेल सकते हैं भूषण गोले। देखिए कितना बड़ा यहाँ पर ये रंगमंच सजाया है। संजय पोतनी साहब है, एडवोकेट डॉक्टर अनिल परब साहब है, और क्रिकेट लीग है। जी हाँ, डैडी स्कोर सुप्रीमो ट्रॉफी
जो 9th एडिशन आप सभी के सामने संपन्न हो रहा है। बहुत सुंदर वातावरण है। किशोर शिंदे मैचलेस बॉय आगमन है, आइए स्वागत है आपका। इमरोज की गेंद और इसे उठाकर खेला है क्षेत्ररक्षक आ रहे, बहुत सुंदरता के साथ आ गले लग जा कहते हुए कैच लिया। सुप्रीमो विकेट, डैडी स्कोर सुप्रीमो विकेट। सुप्रीमो सुप्रीमो नंबर वन, नंबर वन। सुप्रीमो 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 नंबर वन, नंबर वन। सुप्रीमो 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 नंबर वन, नंबर वन। बिल्कुल फुटवर्क नहीं था राजू और टाइमिंग गलत रहा और जो गैप ढूंढना था नहीं ढूंढ पाए और आकाश में खेल बैठे, मिस टाइम हो गया। सुंदरता के साथ कैच लिया है, कोई गलती नहीं की राजू। जिस विकेट की तलाश थी, जो बल्लेबाज आए थे, वही खिलाड़ी अब मोनिल आउट हो चुके हैं, जो सलामी के प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर आए थे। और इस मैदान पर अगर देखा है तो इस टूर्नामेंट की जब शुरुआत हुई, आगाज हुआ था, तब से हम देख रहे जो बल्लेबाजी करने वाले प्रारंभिक बल्लेबाज जो कैरी ऑन कर रहे इनिंग को, वही मैच को आगे लेकर जा रहे हैं। इसके पहले मैच में श्रेयस कदम ने अपना दम लगाया था और मैच को पूरी तरह से अपने पकड़ में मजबूत किया था। यहाँ पर मोनिल आउट हो चुके हैं, लेकिन यहाँ से भी इस मैच को बनाने के लिए पावर प्ले का ओवर निर्णायक बनाना होगा। पावर प्ले के ओवर में पावर हिटिंग करनी होगी इस मैच में बनाने के लिए। FM 11 कर्नाटक के लिए एक निर्णायक ओवर। पहली गेंद पर सफलता अर्जित की है तो जो आत्मविश्वास है ना वो आसमान को छूता हुआ नजर आएगा। गेंदबाज है सद्दम, दूर वाले छोर से गेंदबाजी कर रहे हैं। उनकी ये गेंद काफी बाहर थी, ऑफ स्टंप के काफी बाहर थी और शॉर्ट ऑफ लेंथ ही यहाँ पर निशाना लगाना था। थोड़ी देर पहले मैं इस स्टेडियम के बिल्कुल बाई बगल में एक मिनीचर रेंज है, वहां पर चला गया था। 10 शूटर थे, अपने इंटरनेशनल शूटिंग की प्रैक्टिस कर रहे थे। मैंने उनसे पूछा कि आप ये जो मिनीचर रेंज पर शूटिंग की प्रैक्टिस कर रहे हो क्या होने वाला है, तो उन्होंने कहा कि हम एयर इंडिया स्पोर्ट्स क्लब की ओर से खेलेंगे और अंतर्राष्ट्रीय स्तर पर अपना खेल दिखाएंगे, प्रदर्शन करेंगे। और बिल्कुल जिस तरह से अभिनव बिंद्रा और गगन नारंग साहब ने निशाने लगाए हैं, वैसा निशाना लगाकर गोल्ड मेडल और ब्रॉन्ज मेडल लेकर आएंगे। यहाँ पर निशाना गलत रहा, फायदा रहा, भाग्यशाली रहे, 1 रन पूरा किया। गणेश सिर्फ खेल गए। कितनी अच्छी गेंद, स्लो वन थी, गुड लेंथ पर थी, हल्की आई और बहुत पहले पप्पू चला गया चप्पू चलाकर। और अच्छी गेंद, जिस तरह से बल्लेबाज जल्दी खेले थे, इसलिए कोई वहां पर संपर्क नहीं हो पाए। जिस आधार पर इस गेंद को लॉफ करना है, तो मिड ऑफ का खिलाड़ी सर्कल के अंदर है, कवर का खिलाड़ी सर्कल के अंदर, बैटिंग पावर प्ले लॉफ करना गे और डॉट गेंद। पहले दिन बहुत सुंदरता के साथ गेंदबाजी की थी और पर्पल कैप अपने लिए बनाई थी प्रीतम वारी ने। इस वक्त अब खुल कर आए हैं, ऑफ टाइम पर सफल हुए और गेंद को खेला है डीप स्क्वायर लेग की दिशा पर, 1 रन बनाया। दूसरे रन का जो साहस है ना वो राजू नहीं जुटा पा रहे हैं। यही कोशिश जारी है कि यहाँ से बड़े स्ट्रोक आने आवश्यक है। यहाँ से इस FLN कर्नाटका टीम को अगर मैच में अच्छी वापसी करनी है तो बड़े हिट की जरूरत, एक बाउंड्री सिक्सर की जरूरत। अगर बड़े हिट आएंगे तो ये मौका बनने वाला है पूरी टीम तरह से इस मैदान पर राजू हमने जो स्कोर देखा है, पहली पारी में आपको 70 से अधिक रन बनाने हैं, 75 से अधिक रन बनाने हैं, क्योंकि कल हमने 70 रन भी बनते हुए देखे हैं। भूषण गोले बल्ले का बाहरी किनारा लिया, चलता किया बहुत जल्दी, बहुत बेहतरीन सुंदर गेंदबाजी, डैडी स्कोर सुप्रीमो जरा विकेट। खेळू, जरा देऊ सर्वांना टक्कर। सुप्रीमो 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 नंबर वन, नंबर वन। सुप्रीमो 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 नंबर वन, नंबर वन। बहुत बेहतरीन गेंदबाजी इस वक्त चल रही है, बहुत अच्छी। जी हाँ, इमरोज खान ने जो पहला ओवर किया था वो भी बेहतरीन था और इस ओवर में तो उन्होंने 2 सफलता अर्जित की है। रन संख्या बनी है 45, 4 विकेटों का नुकसान। ये 7वां ओवर है जो प्रगति पथ पर है। 45, जी हाँ, पर स्क्रीन पर 45 है, मैं आपको बता दूं कि 41।
विकेटच्या ठिकाणी बाउंड्रीज दिल्या दादा जय मरो काय टेन्शन नाही दादा. देखिए दर्शक, जिंदा है उम्मीदों पर यह दुनिया, बहादुरों के कंधों पर यह दुनिया, बुराई लाख होगी दुनिया में, चले नेक बंदों पर यह दुनिया. ये नेक बंदे हैं संजय पोतनी साहब, भाई साहब, और अब किशोर जुड़ गए, किशोर शिंदे, जो उनके माध्यम से भी हमने बहुत सारी टूर्नामेंट देखी. और ये देखें, वेलकम टीम प्लेयर्स, 2 टीम्स के लिए बहुत अच्छा डगआउट बनाया गया है. वहां पर 2 टीमों के ये जो सारे प्लेयर्स हैं आनंद ले रहे हैं और उनके साथ ऊझेला बजाते हुए ये सारे दर्शक. आज और 2 विकेट गेंद, ये गेंद एलबीडब्ल्यू की अपील जरूर करना चाहते थे लेकिन पहले गेंद पर चले गए. बहुत अच्छी गेंद थी, बिल्कुल लेग स्टंप पर थी, घर तोड़ना चाहती थी, स्टंप को मोड़ना चाहती थी. 28 इंच का ये स्टंप है, अभी भी बरकरार है. 1 रन मिला है, रन संख्या हो चुकी है 42. 7 ओवर की समाप्ति. बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर इमरोज खान की, जिसके लिए यहाँ पर कप्तान ने यहाँ पर लेकर आए थे बॉलिंग अटैक पर, और वही दमखम दिखाते हुए एक बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा किया. और यही इनकी पहचान है, जिस तरह का बॉलिंग अटैक उमेश 11 वर्ली एसपीबी टीम के कप्तान प्रीतम परब अपने अलग अलग गेंदबाज को जिस सिचुएशन में लेकर आ रहे हैं, यही इस मैच की एक अलग पहचान बनी हुई है. जिस तरह की सद्दाम ने गेंदबाजी की, ऐश्वर्य सूर्य, इमरोज खान, अलग अलग गेंदबाजों ने अलग अलग किरदार निभाया है. इमरोज खान ने 2 ओवर किए हैं, कोई मेडल नहीं, और 10 रन देते हुए 3 सफलता अर्जित की है. राजू, सबसे बेहतरीन गेंदबाजी है. यस, बिल्कुल सही, सबसे बेहतरीन गेंदबाजी. ये है दर्शक, देखिए कितना आनंद है इनके चेहरों पे, हर्ष है, उल्लास है. सपने सच होते हैं. यहाँ पर सपना सोच हो रहा है हम सभी का. एक सपना लेकर चलता है बल्लेबाज. थोड़ी देर पहले हमने देखा था जो मुन्ना शेख थे जो खेल रहे थे, उन्होंने कहा कि सुप्रीमो ट्रॉफी में खेलना मेरा एक सपना है, आज पूरा हो चुका है. और सुप्रीमो ट्रॉफी को देखना ये भी एक सपना है. वहां पर दर्शक मौजूद है, दर्शकों से हम बहुत बड़ा प्यार करते हैं. 70 चैनल के माध्यम से सीधा प्रसारण आप देख सकते हो घर बैठकर. एक सुंदर टूर्नामेंट डैडी स्कोर सुप्रीमो ट्रॉफी 2022. यहाँ पर जी हाँ, स्टंप को तोड़ दिया है, बेल्स तो नीचे गिरी है. अब देखना है कि जो लकीर है उसे पार कर गए हैं अथवा नहीं, 1 रन मिला है अथवा नहीं. दर्शक भारी तादाद में है. दर्शक जानकार है राजू. इस वक्त इंतजार करना होगा, क्या होगा फैसला. वक्त लिया जा रहा है. सुप्रीमो चषक 2022 डैडी स्कोर पुरस्कृत सुप्रीमो चषक 2022 आप सभी के सामने संपन्न हो रहा है. आज का ये तीसरा दिन, यानी कि हमारी तीसरी रात. दुधिया रोशनी में सब कुछ रंग बिरंगी है. क्रिकेट के खेल में रंग है, क्रिकेट के खेल में अनोखे ढंग है, जादू है, नशा है, रंग और नूर की बारात है. कई सारे तलबगार, क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के जानकार, इन जानकारों के बीच समालोचक भी है, इन जानकारों के बीच समीक्षक भी है, इन जानकारों के बीच बहुत सारे अन्य टीम के प्लेयर्स भी है. कई सारे दीवाने इस वक्त इस टूर्नामेंट को देखने के लिए यहाँ पर मौजूद है. राजू, Absolutely right. Everyone just came here. सभी यहाँ पर आए हैं यही मज़ा उठाने के लिए किस तरह का सुप्रीमो का माहौल होता है. और जैसे आपने 2 दिन भी फरमाया था सर कि एक आईपीएल का माहौल, और जिस स्टेडियम पर पूरी पैक जैम पैक स्टेडियम यहाँ पर भरा हुआ है, और हर एक टीम के लिए अलग अलग फ़ैन फॉलोअर्स भी हम देख रहे हैं, अलग अलग खिलाड़ी के फ़ैन फॉलोअर्स हैं, और सुप्रीमो की एक अलग पहचान हम देख रहे हैं. डैडी स्कोर प्रेजेंट सुप्रीमो, ये 9वां संस्करण चलता हुआ. आदरणीय सम्माननीय, देखिए यहाँ पर खेला जरूर, विश्वास बिल्कुल नहीं था, और रन लेने गए हैं. क्या फैसला आएगा? नॉट आउट का फैसला आया है, यानी रन पूरा किया है. जो फील्डिंग हुई थी, जो थ्रो था, वो लूजनर था. राजू, बिल्कुल सही. अगर प्रीतम ने जिस तरह से कलेक्शन किया था, अगर तुरंत यहाँ पर फास्ट अंडर आर्म थ्रो कर दे तो शायद जो फ्रैक्शन ऑफ मार्जिन था वो डायरेक्ट हिट होता था, और एक विकेट यहाँ पर मिलने की बड़ी संभावना थी. और रन संख्या 43 रन, 43, लॉस ऑफ 4 विकेट्स. लास्ट ओवर इज इन प्रोग्रेस. विराट कोहली है जो कि सचिन तेंदुलकर के बाद शतक बनाने वाले खिलाड़ी है. 43 सेंचुरीज अब कर चुके हैं वनडे में.
49 हमने देखे हैं सचिन तेंदुलकर, सिर्फ 6 से पीछे है अब विराट कोहली। इरफान सिप्रू में एंड से उन्होंने शुरुआत की है, बहुत अच्छा चाबुक शॉट खेला ऑन साइड में, बेहतरीन ड्राइव, यहाँ पर 1 रन तो जरूर मिलेगा, फंबल हुए हैं और बहुत बड़ा समय है दोनों बल्लेबाजों के बीच ये दूसरा रन पूरा करने का। 2 रन पूरे किए हैं, दोनों के साथ रन संख्या हो चुकी है 45। जिस तरह से मेरे साथ कुणाल दाते थे, इंटरनेशनल कमेंटेटर, जी हाँ, आईपीएल जो अब इस वक्त प्रेजेंट चल रही है, कुणाल दाते उस आईपीएल में मराठी लैंग्वेज में बहुत अच्छी कमेंट्री कर रहे हैं और इस वक्त हम सभी के बीच में है। इस टूर्नामेंट को 4 चांद लगाया है कुणाल दाते ने अपने कमेंट्री से। बाएं हाथ से इरफान, यहाँ पर अपील की होगी लेकिन नहीं, बहुत बाहर थे, ऑफ स्टंप के बाहर थे, बल्ला लगा है अथवा नहीं, अब जाकर अंपायर है जो इशारा कर रहे हैं मेरे साथ स्कोरर महात्रे के लिए। लेग बाइज 1 अतिरिक्त रनों के साथ रन संख्या में हलचल हुई है, स्कोर बोर्ड है जो हिलता हुआ नजर आया है। अभी तक जो स्कोर बोर्ड का जो मधुबन है वो खुशबू नहीं दे रहा है। ये वही समय था जहां पर पिछले मैच में श्रेयस कदम आए थे और उन्होंने आसमान से बातें की थी, आसमान में जो परिया थी उनसे हाथ मिलाया था, छक्का मारा था, सिक्सर खेला था। इस वक्त इरफान बिल्कुल हावी हुए, अपनी प्रभावी गेंदबाजी की है, प्रभाव छोड़ा है अपने गेंदबाजी द्वारा। इरफान की ये गेंद फिर से एक बार ऑफ स्टंप पर कट होते हुए बड़ा कांटा बना कर गई है और ये सुसाइड, बिल्कुल मौका नहीं दिया है। इरफान गति के साथ बिट कर रहे बल्लेबाज को, नाराज, मायूस, हतबल, निराश होकर मैदान से पैवेलियन में लौटना होगा बैट्समैन को। हा भगवा जरासा तू जोश भरासा सुप्रीमो ओ विकेट। ऐसा मेळना जरा छेडू जरा खेळू जरा देऊ सर्वांना टक्कर सुप्रीमो 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 नंबर 1 सुप्रीमो सुप्रीमो सुप्रीमो। शरफू एक गेंदबाज थे जिन्होंने बहुत बेहतरीन गेंदबाजी की थी, 4 खिलाड़ियों को आउट किया था और आज यहाँ पर जो इरफान है वो गेंदबाजी कर रहे हैं। उनके गेंदबाजी में पैनी धार है, अचूकता नजर आ रही, एक्यूरेसी, स्पीड, कंट्रोल और एक्यूरेसी, ये जो तीनों बातें होती है ना वो इरफान की गेंदबाजी में है। इस वक्त ये गेंद लेग स्टंप पर, इसे खेलना तो चाहा अटपटे ढंग के साथ और देखिए तेज गति के साथ 22 यार्ड की विकेट है, उस पर इरफान खुद दौड़ पड़े। अब फिर से एक बार जो 28 इंच का स्टंप है उसे तोड़ा है, मरोड़ा है, क्या होगा फिर से एक बार देखना है, क्या इशारा आता है अंपायर का, क्या रन पूरा किया है? जी अभी तक कोई इशारा नहीं, 1 रन। ये देखिए श्रेयस कदम के दीवाने यहाँ पर आए हैं, कब जाकर श्रेयस कदम मैदान पर आता है यही चाहत लेकर ये हल्ला गुल्ला यहाँ पर हो रहा है। जी हाँ, इस सुप्रीमो ट्रॉफी में यही चलता रहेगा आज की रात और आने वाले 2 रात आपको इस अंजुमन में बार बार आने पड़ेगा क्योंकि यहाँ पर होगा क्रिकेट का जश्न, एक बड़ा उत्सव, महोत्सव, बहुत बड़ी दंगल, क्रिकेट का मंगल आप देखोगे इस बेहतरीन क्रिकेट स्टेडियम में, एयर इंडिया स्पोर्ट्स क्लब के शानदार क्रिकेट स्टेडियम में, जानदार लोगों के बीच डैडी स्पोर्ट्स, एक बेहतरीन टूर्नामेंट सुप्रीमो ट्रॉफी 2022 फिर से एक बार हमसे दूर जाते हुए चल पड़े गेंदबाज इरफान। उनकी ये गेंद ऑफ स्टंप के बाहर जोरदार खेला है, इसे कवर की दिशा पर क्षेत्ररक्षक वहां पर मौजूद, 1 रन मिला और ये बहुत चतुराई भरा खेल है। 2 पूरे की है और तीसरे की मांग नहीं भाई नहीं, यहां पर तीसरा तो रन पूरा नहीं होगा लेकिन 2 रन तो मिले हैं। फिर से एक बार एक खिलाड़ी रन आउट हुआ है। रन संख्या स्कोर बोर्ड पर आपको बता दूं 49। तो अब 8 ओवर समाप्त हो चुके हैं, रन बने हैं 49, 50 रनों की यहाँ पर अब जरूरत है मैच को जीतने के लिए। 2 टीमों के बीच मैच यहाँ पर संपन्न हुआ है। FM 11 कर्नाटक टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया, 8 रन बनाए हैं संदीप ने और जो 11 रनों की पारी खेली है ना राजू, वो खेली है मुनिल ने। कुल मिलाकर 49, 50 रनों की जरूरत मैच को जीतने के लिए। और अब इस 8 ओवर के बाद आइए, आपने हमारी आवाज तो बहुत सुनी, एक ऐसी आवाज है जो हम सभी के दिलों में कलाकंद बनकर आती है। जोरदार तालियों के साथ हम सभी के बीच में आने वाले हैं, आप है मिस्टर वॉइस ऑफ सुप्रीमो शिवम।
All right, thank you so much for such a wonderful introduction. Hello, hi, good evening, namaskar, adab, sat sri akal, ladies and gentlemen. Kasakai Mumbai! क्या बात है. Daddy Score presents Supremo Champions Trophy 2022 में आप सबका स्वागत अभिनंदन. मैं हूं शिवम गौर. सबसे खास स्वागत और सम्मान संजय पॉटनी सर, आपने हमें ये सबसे बड़ा टेनिस क्रिकेट टूर्नामेंट दिया, इसके लिए बहुत बहुत शुक्रिया. सर, माहौल देख के कैसा लग रहा है? ओके, तो सुप्रीमो टीम से एक और खास ओकेजन है आज जो हम सबके साथ सेलिब्रेट करने वाले हैं. एक बर्थडे केक हम यहां पर काटने वाले. नागेश जी का विश यू अ वेरी वेरी हैप्पी बर्थडे. और ऐसे धीरे धीरे चुपके चुपके केक नहीं कटने वाला है, जोरदार हल्ला हो जाए एक बार. सुपर्ब. और एयर इंडिया ग्राउंड पर सुप्रीमो चषक 2000 नागेश जी उर्फ जीजी, बर्थडे टू यू. और यही वो लोग हैं जिनकी वजह से ये सुप्रीमो पॉसिबल हो पाया है. थैंक यू सो मच फॉर योर सपोर्ट एंड लव. एंड टू यू जीजी, दे wow, wonderful. And I'm really delighted to be part of this wonderful tournament, or rather I should say the biggest tennis cricket tournament ever. Thank you. एक बार फिर आपको जन्म दिवस की बहुत बहुत बधाइयां. Alright, तो ये सेलिब्रेशन ऐसे ही चलता रहेगा. तो मैं मंच से शुरू करूंगा. सबसे पहले तो मंच पर आसीन सभी अतिथि गणों का बहुत बहुत स्वागत और अभिनंदन. तो मैं ऑडियंस में जाऊंगा. इससे पहले कि यहां से मैं शुरू करने वाला हूं, मैं आज के इस तीसरे दिन पर एयर इंडिया ग्राउंड पे, जहां पर एक मैच हो चुका है, एक इनिंग हो चुकी है, तो मैं आप सब लोगों के लिए आप सब का स्वागत सलमान खान साहब की आवाज में करना चाहूंगा. अगर आप सुनना चाहेंगे तो यस, थोड़ा सा लाउड हो जाए. यस, ओके. अगर सलमान खान सर यहां पर होते तो इस तरह से आप लोगों का वेलकम कर रहे होते. अरे बाप रे, इतने सारे लोग, इतने तो हमारे बिग बॉस में भी नहीं होते. और हम सच्ची बताएं, हमें यहाँ पे आके बहुत अच्छा लग रहा है. आप ऐसे ही मुस्कुराते रहिए और नागेश जी को हमारी तरफ से जन्मदिन की बहुत बहुत मुबारकबाद. थैंक यू सो मच. ऑलराइट, और अब बारी है मुझे कहना चाहिए कि अपने प्यार से मिलने की बारी है. मतलब कि वो दर्शक जिन्होंने इस टेनिस टूर्नामेंट को वर्ल्ड कप बना दिया है. और इसके लिए मेरी को होस्ट को मैं इनवाइट करता हूं, श्रद्धा. Hello चलिए. everybody, can we make some noise for Supremo Chashak 2022 यार. थोड़ा आवाज हो जाए. Thank you, Come on thank you. everybody. Thank you, शिवम and श्रद्धा. सुप्रीमोचा जो ऑडियन्स आहे, माय गॉड, काय एनर्जी आहे तुमच्यामध्ये यार. थँक्यू शिवम अँड श्रद्धा फॉर अ मोमेंट. मित्रांनो, आता आपण एक भव्य सत्कारकडे वळणार आहोत. सुप्रीमो चषकाच्या धर्तीवरच गोरेगाव येथे प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने प्रहार चषक आज गेली 5 ते 7 वर्ष जबरदस्त आयोजन आमचे नौशादभाई शिकलगार आणि त्यांचा पूर्ण टीम करत आहे. भाई दरवर्षी अंतिम सामन्यामध्ये पाहुणे म्हणून असतात, ही बांधिलकी आहे. आणि आज नौशादभाई शिकलगार आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि नौशादभाई यांचा भव्य सत्कार सन्मान्य संजय पोतनी साहेब यांच्या शुभ हस्ते आता आपण करणार आहोत. शॉल, त्याचप्रमाणे शॉल, श्रीफळ, सुप्रीमो मग आणि सन्मान चिन्ह. हा भव्य सत्कार. नौशाद भाई, आप बहुत तरक्की करें इंशाल्लाह. पहले के ज़माने में तो चीज़ें मैसर नहीं हुआ करती थी, लेकिन अब आप जो क्रिकेट की दुनिया में काम कर रहे हैं, हमें बहुत खुशी मिल रही है. बस इन गुलाब की तरह आपकी मासूमियत बनी रहे सर, और अल्लाह आपको लंबी उम्र से नवाजे. थैंक यू.
मित्रांनो, पुढील सत्कार आपण करणार आहोत अभिनेते निमिष कुलकर्णी यांचा. महाराष्ट्राची हास्य जत्रा सोनी मराठीवर आणि धनंजय माने इथेच राहतात का, एक सुप्रसिद्ध नाटकात ज्याने काम केलं असे निमिष कुलकर्णी यांचा भव्य सत्कार सन्माननीय आमदार संजय पोतनी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. निमिष, आपणास पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा आहेत. अगदी युवा वयामध्ये आपण जे नाव कमवलं आहे ते नाव टिकवावं आणि खूप प्रगती करावी अशा सिद्धिविनायक चरणी प्रार्थना आहेत. आणि सुप्रीमो परिवार तुमच्या सोबत आहे. खूप खूप धन्यवाद निमिष कुलकर्णीजी. हा पुष्पगुच्छ, हा सुप्रीमो सन्मान, सुप्रीमो सत्कार इथे संपन्न झाला. खूप महत्त्वाचा क्षण असतो एका कलाकाराच्या आयुष्यामध्ये जेव्हा असे सत्कार होतात. आता मित्रांनो, गौतम वाघेला म्हणजे भरत वाघेला यांचे सुपुत्र, आणि भरत वाघेला कोण आहे ते मला महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये किंवा भारताच्या टेनिस क्रिकेटमध्ये कोणाला सांगायची गरज नाही. गौतम वाघेला आइए. गौतम वाघेला द चाइल्ड प्रॉडिजी, नाव टीनेजर, जबरदस्त प्रदर्शन मुंबईतील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये शतक द्विशतक झळकावणारा गौतम वाघेला, आपका नूर नजर, आपका चष्मो चिराग गौतम वाघेला, त्याचा सत्कार आपण करतोय. भगवी शॉल, श्रीफळ, सुप्रीमो मग, सुप्रीमो मेमेंटो आणि सुप्रीमो पुष्पगुच्छ गौतम वाघेला. अब वो दिन आ गया है कि जब भरत वाघेला MHB से स्टेशन जाता है तो लोग कहते हैं गौतम वाघेला के पप्पा जा रहे हैं. बड़ी बात है. आतापर्यंत गौतम जायचं आणि लोक सांगायचे भरतचा मुलगा चाललाय, परंतु आता येस, कॉंग्रॅच्युलेशन्स गौतम अँड थँक्यू सो मच. आत्ताच 200 धावांची खेळी साकारली आणि ऑल द बेस्ट. मित्रांनो, आता आपल्यामध्ये एक सुप्रसिद्ध व्यक्ती आहे. पूर्ण भारतमध्ये सर्वात जास्त बॅट विक्रीचा रेकॉर्ड ज्यांनी केला, ए स्पोर्ट्सचे जाफरभाई, ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅचसाठी ची क्रिकेट बॅट स्पॉन्सर केलेली आहे, ते जाफरभाई यांचा आपण भव्य सत्कार करणार आहोत. शॉल, श्रीफळ, सुप्रीमो मग आणि सुप्रीमो मेमेंटो आणि त्याचबरोबर सुप्रीमो पुष्पगुच्छ. जाफर भाई, आपने जो क्रिकेट में नाम कमाया, एक ही चीज कहूंगा, ए का जो बल्ला है वो जब आता है तो छा जाता है. रन इसमें बनते नहीं, बहने लगते हैं. तो जाफर भाई, अल्लाह आपको और नेकी और बरकत से नवाजे. बहुत बहुत शुक्रिया, आज आप यहाँ तशरीफ लाए. आइए अब सीधा चलते हैं लाइव एक्शन के लिए मैदान में. अंपायर्स आर रेडी एंड सो आर दी कमेंटेटर्स. थैंक यू. थँक यू व्हेरी मच हरीश पांड्या सर. डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो चषक 2022 मध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. अतिशय देदीप्यमान असा टेनिस क्रिकेटचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. ऑल इंडिया लेवल टेनिस बॉल टुर्नामेंट आणि सुरू असलेला क्रिकेटचा घमासान, चेंडू आणि फळे यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपण पाहू शकतायत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेत. प्रीतम परब आणि योगेश चौधरी हे 2 फलंदाज आपण पाहू शकतायत. कलिना विधानसभा आमदार विभाग प्रमुख आमदार संजय पुतनी साहेब, त्याचप्रमाणे परिवहन मंत्री शिवसेना विभाग प्रमुख डॉक्टर ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली वर्ष 90 आणि 9व्या वर्षामध्ये जी चाहूल लागली होती की यंदाच्या वर्षात सुप्रीमो चषक कधी येईल, आणि तो दिवस उजाडला 24 मेचा. आणि 24 मे ते 28 मे असा प्रवास आपल्याला पूर्ण भारतभरातून आज शुभेच्छांचा वर्षाव आपले सर्वांचे लाडके भाई संजयजी पोतनी साहेब यांच्यावर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण संजयजी पोतनी साहेब एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व आणि नेहमीच गोड स्वभावाचं एक व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. कारण संजयजी पोतनी साहेबांचा स्वभाव हा पेढ्यासारखा आहे, जो राजवाड्यातही तीच चव देतो आणि झोपडीतही तीच चव देतो. असा स्वभाव म्हणजेच संजयजी पुतनी साहेब यांचा पेढ्यासारखा आपल्याला पाहायला मिळतोय. मानाचा मुजरा असेल. आमच्या समवेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या ठिकाणी दाखल झालेत. या ठिकाणी आपण पाहू शकतायत मिस्टर प्रसाद परब सर, वेलकम. आपल्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत.
थँक्यू सो मच प्रमोद. आपण बघतोय की या सुप्रीमो चषक 2022 सीझन 9 मधला सगळ्यात लोएस्ट टोटल स्ट्रायकिंग गेला प्रीतम परब होता कॅप्टन, आणि त्याच्यासोबत आपण बघतोय तो औरंगाबादचा एक जबरदस्त अटॅकिंग अँड बॅट्समन तो म्हणजेच योगेश अण्णा चौधरी जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. त्यामुळे चांगलं फाईट पाहायला मिळणार. धावसंख्या जरी निश्चितच हा छोटी आहे, थोड्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, पण बघायचं इथे कर्नाटकचे खेळाडू कशा प्रकारे फाईट बॅक करणार, कशा प्रकारे रिप्लाय देणार तो वर्ली SPP या संघाला. 50 धावांचं लक्ष घेऊन उतरले दोन फलंदाज. सिबान शेख पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला, टॅप केला जातो. यावेळेला चेंडू निघून जाईल शॉर्ट थर्ड मॅनला. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. बिनबाद 1 या धावसंख्येवर. प्रीतम परब आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर योगेश अण्णा चौधरी हे दोन फलंदाज टेनिस क्रिकेटमधले 2 अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिबान शेख अनेक मैदानं त्याने आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर गाजवलेत. असा गोलंदाज आणि सिबान शेख त्यामध्ये त्या पंक्तीमधला गोलंदाज पाहायला मिळतो. अनेक फलंदाजांच्या दांड्या गुल केलेत. अशा प्रकारचा गोलंदाज आणि लेंथ अँड लाईनमध्ये सुंदर गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणजे सिबान शेख. तर एका साईडला जर आपण पाहिलं तर योगेश अण्णा चौधरी टेनिस क्रिकेटमधील एक सुंदर हिरा आपण पाहू शकतात. 1 धाव 1 गडी एकंदरीत 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. यस प्रसाद परब सर. प्रमोद एक छोटीशी अनाउन्समेंट करतोय. जो डगआउट बॉक्स आहे खास करून फलंदाजी करणारा संघ उमेश 11 वरळी SPP संघ, विनंती आहे ऑफ्टूनच्या बाहेरचा चेंडू कट केल्या पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बघा तुम्हाला जे 15 ID कार्ड्स आणि 15 जे टी शर्ट आणि ट्रॅक दिलेत ना, तेवढेच फक्त खेळाडू त्या डगआउटमध्ये बसा, कारण ती क्षमता तेवढ्याच खेळाडूंसाठी किंवा तेवढ्याच फक्त समर्थकांसाठी आहे. बाकी तिथे कोणी बसू नका. आमच्या फिजिओच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर स्पर्धेचे प्रमुख आयोजक संजयदादा पुसनी यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला ही सूचना आलेली आहे की डगआउटमध्ये फक्त त्यांचे 15 जे खेळाडू आहेत ना तेवढेच फक्त बसतील, बाकी तिथे कोणी बसू नका. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. सिबान शेखचा हा चेंडू ऑफस्टूमच्या बाहेर चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. 1 धाव अर्जित केली जाईल. एका धाव्यानिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील 3 चेंडूचा आतापर्यंत सिबान शेख 12 षटकं एकंदरीत त्याने हाताळले. 83 धावा देऊन 11 गडी बाद केलेत. आतापर्यंतचा सिबान शेखचा हा रेकॉर्ड आपल्याला सुप्रीमो ट्रॉफी 2022च्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आपण पाहतोय डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो ट्रॉफी 2022. सुरेख पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे हलकीशी अपील केली गेली होती. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. प्रसाद परब सर जर आपण पाहिलं तर यावेळेला ही बेस्ट अँड बेटर लेंथ अँड लाईन पाहायला मिळते टेनिस क्रिकेट विश्वातील. हो निश्चितच एक अनुभवी गोलंदाज आहे सिबान शेख, आणि त्याच्यासमोर आपण बघतोय योगेश चौधरी जो मात्र सावध पवित्रा घेतोय, कारण 50 धावसंख्येचं लक्ष आहे. या अगोदर योगेश या स्पर्धेमध्ये खेळत असताना 2017 साली मालिकावीर राहिला होता. 4 सामन्यात 53 चेंडू आणि तब्बल 82 धावा कुठल्या होत्या खेळाडूने. चांगला यावेळेला बाहेर जाणारा चेंडू खूप सुंदर पद्धतीने स्विंग अँड सीम या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ्टमच्या बाहेर ही ताकद बनली गेली. प्रसादजी ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो सिबान शेख पूर्णपणे फलंदाजाला रीड करतो आणि तदनंतर गोलंदाजी करताना आमचे लाडके प्रेक्षक राजे पहा अप्रतिम या स्पर्धेच्या माध्यमातून ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय क्षेत्ररक्षकाकडे आणि पहिलं षटक चातुर्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळालं. 4 धावांचं पहिलं षटक आणि सिबान शेखच्या नावावर हे पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतं. प्रसादजी आमच्या समवेत जोडले गेलेत आणि 50 धावांचा पाठलाग करत असताना आपण ऑन स्क्रीनवर पाहू शकतायत. 1 षटक सेकंड इनिंगमध्ये 4 धावा, कोणताही गडीबाद झालेला नाहीये. काय म्हणतील प्रसादजी, ज्या पद्धतीने सिबान शेखने लेंथ अँड लाईन सहित गोलंदाजी केले, अचूक टप्प्यावर भेदक मारा, स्पायसी गोलंदाजी. ज्याप्रमाणे आपण बघितलं या स्पर्धेमध्ये विक्रोळीयन संघाने सुद्धा मात्र जबरदस्त कमबॅक केलं होतं. 53 धावसंख्या त्यांना डिफेंड करायची होती आणि अक्षर क्षणाला त्यांच्या गोलंदाजीने मात्र एक जबरदस्त कामगिरी केली, एक छाप सोडली आणि त्यामध्ये आपण बघतोय की 53 धावसंख्येचा पाठलाग समोरच्या संघाला करता करता अक्षरशः नाकीनं आणले होते आणि एक अप्रतिम अटॅक पाहायला मिळाला. तसं काही चित्र इथे पाहायला मिळते का बघूया. कारण पहिल्या षटकामध्ये अवघ्या आपण बघतोय 4 धावा दोन्ही फलंदाजांनी आपण बघितलं तर 2-2 धावांनी आपलं खातं इथे निश्चितच पुढे सरकवलंय. योगेश अण्णाने आतापर्यंत घेतले ते 4 चेंडू 2 धावा त्याच्या बॅटमधून आणि संघनायक प्रीतम परब जो मात्र या संघाचा संघनायक आहे, त्याने आतापर्यंत मैदानावर बघितलं की 2 चेंडू त्याने अंकित केले तर 2 धावा. प्रीतम परबचा रेकॉर्ड जर आपण बघितला तर मागच्या 8 वर्षामध्ये मागच्या 8 सीझनमध्ये 12 सामने तो
खेळलेला आहे 76 चेंडूत 110 धावा. त्यामध्ये 4 वेळा त्याने 4 चौकार आणि 6 षटकार आणि 2 वेळा तो 2-0वर बाद झालाय. तर 145 त्याचा स्ट्राईक रेट राहिलाय आणि त्याचबरोबर म्हणजे नुसतीच 34 धावा, जी मात्र त्याची सर्वाधिक धावसंख्या राहिली आहे क्रिकेट स्पर्धेमध्ये सुप्रीमो चषकाच्या मागच्या इतिहासामध्ये. हे सर्व आपल्याला पाहायला मिळतं. खूप छान पद्धतीने हा रेकॉर्ड आपण संजय म्हात्रे, मॅन फ्रॉम जुचंद्र, गोल्डन मॅजिक फिंगर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. कारण समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाला ओळखलं जातं आणि सर्व माहिती पुरेपूर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांचं थँक्यू व्हेरी मच. सुरेख पद्धतीने चेंडूला कट केला जातोय. एक सेन्सिबल क्रिकेट यावेळेला आपण पाहू शकतायत. योगेश चौधरी अण्णाच्या बॅटमधून एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन द बोर्ड. थोडंसं मी व्यासपीठावर लक्ष टाकीन. आपण जर बघितलं तर संजयभाई पोतनीस यांच्यासोबत आपण बघतोय राजेंद्र इलेव्हनचे असे काही लखाकते सितारे ज्यांनी मात्र राजेंद्र इलेव्हन या संघाचं नाव खूप वरच्या स्तरावर घेऊन गेले आणि राजेंद्र इलेव्हन या संघाची स्थापना भाईंच्याच माध्यमातून झाली. आपण बघतोय की नरेश चावला उर्फ पापे, विजू मोरे आणि मला वाटतं ग्रेट लेजेंडरी क्रिकेटर स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट मंदार गरुडे सुद्धा भाईंच्या सोबत चर्चा करतोय या क्रिकेट स्पर्धेची. विजयासाठी आतापर्यंत 45 धावांचं लक्ष्य आपण पाहतोय. ही स्पर्धा 70-70 लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते घर बसले या मॅचचा आनंद घेत आहेत. डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो ट्रॉफी 2022चा हा शानदार सोहळा. अप्रतिम सुरेख पद्धतीने यावेळेला कट केला जातोय. चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते. पहा, गोलंदाजाने खूप चांगल्या प्रकारचे गोलंदाजी केले. जरी छोटी टोटल असली ना प्रसादजी, तरी सुद्धा बॅटल मात्र खूप रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण गोलंदाजी खूप छान पद्धतीने होते. आतापर्यंत पार्टनरशिप 8 चेंडूमध्ये 6 धावांची आपण पाहू शकतायत. संयम आहे, टेम्परामेंट आहे. मी तेच म्हटलंय की सातत्याने की 8 षटकांसामने तुमच्याकडे टेम्परामेंट किती आहे, संयम किती आहे आणि तो संयम नेहमीच प्रीतम परबने आपल्या बॅटमधून आपल्या संघासाठी दाखवला आहे आणि खूप चांगला स्क्वेअर कट त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. संघाची धावसंख्या धाव फलकावर 6 धावा. यावेळेला अप्रतिम ग्रिप बदलली. सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला वळवलं गेलं. चेंडू निघून जाईल थर्ड मॅनला. सुप्रीमो चौकार. डॅडी स्कोर प्रेझेंट. सुपर एक्झिक्युशन. बघितलं की चेंडूची लेंथ थोडीशी स्लोअर होण्या गतीमध्ये थोडंसं परिवर्तन आणि जणू काही प्रिडिटरमाइंड शॉट, जणू काही आधीच त्याने पवित्रा घेतला होता, आधीच त्याने मनामध्ये ठरवला होता हा फटका आणि तो एक्झिक्यूट केला, तो दाखवून दिला आपल्या बॅटमधून आणि या इनिंगमधला पहिला चौकार योगेश अण्णाच्या बॅटमधून. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित आणि तेच यावेळेला दर्शवत असताना आपण पाहतोय फलंदाज योगेश चौधरी अण्णाच्या बॅटमधून निघालेला हा चौकार वेलकम बाउंड्री असं दर्शवलं. 10 धावा. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलेला हा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते. गुड फिल्डिंग. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. उमेश 11 वरळी SPP या संघाची 11 या धावसंख्येवर. 1.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. ऑल इज वेल. ही स्पर्धा पाहायला मिळते. डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो ट्रॉफी 2022चा हा शानदार सोहळा. कालच्या दिवसात आपण पाहिलं प्रसादजी 53 धावा लोय स्कोर होता. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर थांबवलं पूर्णपणे उमेश 11 वरळी SPP संघाने. गुड डिलेव्हरी. सुरेख सरप्राईज देणारा हा चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा स्विंग मिळाला. या मात्र चेंडूबद्दल काय वर्णन करतील प्रसादजी? खूप सुंदर चेंडू. थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथवरून थोडासा किंचितचा पुढे चेंडू हाताला पिचिंग केलाय. निश्चितच तो सरप्राईज केलाय तो प्रीतमला. यावेळेला बॅटची एज अँड टेकन. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकता. डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो विकेट. होश उडू दे तू भारी खेळना. हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. जरा छेडू जरा खेळू जरा देऊ सर्वांना टक्कर. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो सुप्रीमो सुप्रीमो. थँक्यू. मुंबई टेनिस क्रिकेटमधल्या खडूस फलंदाजांपैकी मी प्रीतम परबची ओळख करून देईन.
आणि एक यशस्वी संघनायक नेतृत्व त्याच्याकडनं जबरदस्त पाहायला मिळतं. आणि संयमाचं दुसरं नाव, टेम्परामेंटचं दुसरं नाव म्हणजेच प्रीतम परब. पण आता मात्र बघितलं की त्याचा संयम थोडासा बिघडला. कव्हर्समध्ये चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतलीकडे घेऊन चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, अर्जुनच्या हातामध्ये जातोय आणि इथे मात्र कर्नाटक संघाला पहिली मिळते ती सफलता. FM11 कर्नाटक संघ जो मात्र या स्पर्धेमध्ये खूप लांबून येऊन दाखल झाला आणि खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 50 धावा सुद्धा आमच्यासाठी पुरेशा डिफेंड करण्यासाठी जणू काही आतापर्यंतच्या 2 षटकांमध्ये त्यांनी दाखवून दिले. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. खूप चांगली गोलंदाजी. पुरुषोत्तमचं यावेळेला कौतुक करावं तेवढं कमीच पाहायला मिळतं. मात्र चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये नियंत्रण कसं असावं याचं प्रात्यक्षिकरण दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आय एम ऑलवेज रेडी, आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. आणि हेच पुरुषोत्तमने मात्र यावेळेला दाखवून दिलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. आपण पाहतोय डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो ट्रॉफी 2022चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे लाडके प्रेक्षक राजे, जरी घड्याळात जवळजवळ 11:07 झालेत तरी सुद्धा मात्र तीक्ष्ण नजरेत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कारण हे सुप्रीमो ट्रॉफीवर असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच ही स्पर्धा मात्र एक टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून का गणली जाते त्याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला पाहायला मिळतं. पण आता मात्र आपण बघतोय की प्रमोद की सरप्राईज करणारा निर्णय, 1 डाऊन बॅट्समनच्या रूपामध्ये आपण बघतोय या संघाचा एक अप्रतिम आणि अष्टपैलू खेळाडू ऐश्वर्य सुरू होते बॅटिंग करण्यासाठी, जे मात्र FM11 कर्नाटक संघासाठी सरप्राईज असणार आहे. कारण आपण सहसा ऐश्वर्याला बॅटिंग करताना बघत नाही, कारण एक ऑफिशियल गोलंदाज आहे या संघाचा, एक प्राथमिक गोलंदाज, स्ट्राईक गोलंदाज आहे. आणि आता मात्र आलाय तो बॅटिंग करण्यासाठी 1 डाऊनच्या स्वरूपात. यावेळेला अंबुटीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळला गेलाय. तत्पूर्वी मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येईल, चेंडूला कलेक्ट करतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी सिंगलच्या साहाय्याने एक धाव वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12 धावसंख्येवर. सिंगल डबल हे क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास निर्माण झालाय. कारण टेनिस क्रिकेट विश्व आता खूप पुढे चाललंय आणि अशातच मात्र सिंगल डबल हे क्रिकेटमधील मात्र झुंजताना आपण पाहू शकतात लाईफ लाईनचा उपयोग करत असताना पाहायला मिळत आहे. 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 50 धावांचा पाठलाग करताना. म्हणतात ना, आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाहीये. अप्रतिम फॉरवर्ड डिफेन्स यावेळेला दाखवत असताना बॅटचं फेस ओपन केलंय. फक्त चेंडूला यावेळेला दिशा दिली आणि अंबुटीच्या यावेळेला चेंडूवर फक्त सन्मान देत असताना एक धाव सिंगलच्या साहाय्याने. धावांची गती फलकावर 13 धावा. प्रसादजी, इथून विचार असेल गोलंदाजाचा की ब्रेक थ्रू खूप महत्वाची भूमिका असणार आहे. हो, निश्चितच विकेटच तुम्हाला आता मात्र या सामन्यात वाचवू शकतात. कारण 50 धावसंख्येचा पाठलाग इथे उमेश 11 वर्ल्डी SPP हा संघ इथे करतोय. आणि आतापर्यंत धावा अंकित झाल्या 13 धावा, 1 गडी बाद. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 13 धावा. काही चेंजेस पाहायला मिळतात फिल्डिंगमध्ये. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन योगेश आल्यानंतर कव्हर्समध्ये खेळाडू सेट केला डीपमध्ये. नेक्स्ट बॉल. ऑन साईडला बॅटचं हे एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक होतोय. आत्मविश्वासाने खेळला गेला नव्हता. दुसऱ्या धावेसाठी कॉल होता, परंतु ऐन वेळेला सुंदर कॉल या ठिकाणी स्वीकारला आणि तत्पूर्वी कोणताही मात्र धोका पत्कारत नाहीयेत. ही जमेची बाजू पाहायला मिळते. धावांची गती 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 14 धावा. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. अंबुटीच्या बद्दल काय म्हणतील प्रसाद परब सर? अंबुतीचं जर कामगिरी बघितली तर आतापर्यंत या सुप्रीमो चषकाच्या इतिहासामध्ये 14 षटकं, 8 षटकं, 21 ऑप्टमच्या खूपच बाहेर चेंडू, वंचाचा इशारा अवांतर. 8 षटकांमध्ये त्याने जवळजवळ 21 चेंडू निर्धाव टाकलेत. 61 धावांमध्ये 12 गडी त्याने बाद केलेत आणि सरासरी जर आपण त्याची बघितली तर 5.08 आहे. इकॉनॉमी 7.63. हा सगळा लेखाजोखा संजय मात्रेच्या माध्यमातून मिळाला आहे आम्हाला. आणि एका डाव्यामध्ये सुद्धा 5 गडी बाद करण्याचा विक्रम. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. शेतशक जेवून चेंडू तिथे कव्हर करेल. फेक चांगली होते पण 2 धावा थांबवू शकत नाहीये. मी मगाशी उल्लेख केला की हा जो निर्णय आहे तो म्हणजे उमेश 11 वर्ल्डी SP संघाच्या माध्यमातून आपण बघितलं की तिसऱ्या क्रमांकावर आपण बघतोय बॅटिंगला आलाय तो म्हणजे ऐश्वर्य सुरू आहे. कारण ऐश्वर्याला अशा काही खेळपट्टींवर खेळण्याचा भरपूर अनुभव आहे आणि त्यामुळेच की काय तिसऱ्या क्रमांकावर त्याला बॅटिंगला पाठवलंय, जो मात्र या खेळपट्टीवर अप्रतिम बॅटिंग करतोय. चांगली सुरुवात आपल्या संघाच्या माध्यमातून त्याने केली आहे. 17 धावा, 1 गडी बाद. अप्रतिम स्लोवर 1 चेंडू यावेळेला ढकलून काढलाय. गली रिझन मध्ये चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर एकंदरीत 18 या धावसंख्येवर. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. अंबुटी या गोलंदाजाचं जर आपण पाहिलं तर 2018चं वर्ष खूप गजबजवलं होतं या गोलंदाजाने, कारण 6 गडी बाद केले होते आणि विकेट हॅट्रिक सहित गोलंदाजी करणारा हा आपल्या बोटांतील जादू त्याने दाखवली गेली होती.
ऑफ साईडला फटका चांगला आहे. यावेळेला मात्र चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. सुंदर बॅटचं एलिव्हेशन अप्रतिम पाहायला मिळतं, कारण तुमच्याकडे 3 गोष्टींची गुणवत्ता आहे आणि त्या कारणास्तव योगेश अण्णा चौधरी यासाठीच ओळखला जातो. सिंगल डबलला रोटेट करतो. ज्यावेळेला लूज चेंडू मिळतो त्या चेंडूला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून देतो. ही मात्र त्याची कलात्मक फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. धावांची गती फलकावर उमेश 11 वरळी SPP या संघाची जर आपण पाहिली तर 19 धावा. आता मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत षटक क्रमांक कंप्लीट झालेत ते 3 आणि 3 षटकांमध्ये 19 धावा. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे. 30 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय. ऑन स्क्रीनवर पाहू शकता आणि 31 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो ट्रॉफी 2022चा हा शानदार सोहळा 2022चा आपल्याला पाहायला मिळतोय. 3 वर्ष 19 दिवस या सुप्रीमो ट्रॉफीला आपल्याला वाट पाहावी लागली आणि तो दिवस 24 तारखेचा पाहायला मिळाला. इथून प्रसाद परब सर काय म्हणतील? 30 चेंडू आहेत. 30 चेंडूमध्ये 31 धावा. इथे विकेट खूप महत्त्वपूर्ण असतील. इनिंगची सुरुवात झाली आणि आपण रन बॉल इक्वेशन जवळजवळ बघितलं. 48 चेंडू 50 धावा करायच्या होत्या. त्यापैकी 3 षटकांचा म्हणजे 18 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. 19 धावा अंकित झाल्यात आणि पुन्हा ते तुम्हाला ते चित्र पाहायला मिळते की रन बॉल इक्वेशन 30 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावांची गरज आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारची रिस्क घेत नाहीये. एक विकेट जर आपण बघितली तिथे मात्र संयम बिघडला. प्रीतम परबचा इनसाइड एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये अर्जुनच्या हातामध्ये चेंडू निघून गेला आणि पहिली विकेट मिळाली कर्नाटक संघाला. आता मात्र त्यांना विकेटची तलाश आहे, विकेटची गरज आहे. पण इथे मात्र दोन्ही असे फलंदाज आहे जे मात्र सहजी विकेट फेकत नाही आणि ग्राउंड स्ट्रोकला जास्त प्राधान्य देतात. मैदानाच्या आतमध्ये गॅपमध्ये एक्झिक्यूट करतात फटके आणि तुम्ही मात्र धावा चोरतात आणि दोघांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन आणि चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळतंय. दोन्ही फलंदाज आपण बघतोय. धावसंख्या 19 धावा, 1 गडी बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. अजून 5 षटकं शिल्लक आहेत. 31 धावांची गरज. डेफिनेटली ज्या पद्धतीने योगेश अण्णाचा जर विचार केला 10 चेंडू 11 धावा. काय प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतायत डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो ट्रॉफी 2022 मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा अचूक पद्धतीने होता. थोडासा स्विंग मिळाला आणि सरळ चेंडू मात्र यावेळेला विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 19 धावा. पहा ऑन स्क्रीनवर प्रेक्षक वर्ग डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो ट्रॉफी 2022 मध्ये खूप एन्जॉय करत असताना वेगवेगळ्या विभागातून येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही खरी ताकद बनली गेले या स्पर्धेची प्रेक्षक वर्ग. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला वळवले गेले. चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. उमेश 11 वरळी SPP या संघाची 20 या धावसंख्येवर. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ जर आपण पाहिलं तर 28 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. 28 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 30 धावांचं लक्ष असेल. इथून विकेटच्या शोधामध्ये आहेत प्रसाद परब. हो निश्चितच विकेटच. मगाशीच मी उल्लेख केला की विकेट तुमच्याकडे एकमेव पर्याय आहे या मैदानामधनं किंवा या सामन्यातून. तुम्हाला जर वाचायचं असेल तर विकेटच तुम्हाला घ्यावे लागतील. सगळ्यात लोएस्ट टोटल सुप्रीमो चषक 2022 सीझन 9ची म्हणजेच 49 धावा. याच्यानंतरची आपण जर टोटल बघितली तर म्हणजेच विकेटच्या नावावर 52 धावा आणि त्यानंतर 68 धावा सुद्धा आपण बघितल्या ज्या धावसंख्येचा पाठलाग झाला नव्हता. पण मागच्या सामन्यात आपण बघितलं मागच्या काही सामन्यांमध्ये जिथे मात्र 53 धावसंख्येचा पाठलाग झाला आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये तो पाठलाग झाला आहे. नक्कीच ऐश्वर्या सुर्वे आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी बॅटिंग स्टान्सवर आपण पाहू शकाल. धावसंख्या 20. यावेळेला ऑन साईडला खूपच उंची प्राप्त करतोय हा चेंडू. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अफलातून कॅच. व्हॉट अ कॅच. सुपर सुप्रीमो विकेट. हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. जरा छेडू जरा खेळू जरा देऊ सर्वांना टक्कर. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. सुप्रीमो 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 नंबर 1. क्या बात आहे. मयूरने जणू काही गणेशने जणू काही मयूरपंख लावले आणि काय जबरदस्त कॅच ऑफ द टुर्नामेंट. सेन्सेशनल कॅच ऑफ द टुर्नामेंट आपण बघतोय. या स्पर्धेमध्ये प्रमोद आपल्याला पाहायला मिळते की फिल्डिंग रिझनमध्ये सुद्धा किंवा फिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला पॉईंट्स आहेत आणि तुम्ही जर चांगली फिल्डिंग केली त्या स्पर्धेमध्ये TVS ज्युपिटर तुमच्याकडे वाट बघते जिथे मात्र तेव्हा तुम्ही स्वार होऊन घरी जाऊ शकता. या स्पर्धेमध्ये आपण असंख्य असे झेल बघितले आहेत पण असे काही पर्टिक्युलर झेल आहेत ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये छाप सोडली आहे. सुप्रीमो कॅच ऑफ द टुर्नामेंट. सुपर व अप्रतिम झेल यावेळेला पाहायला मिळाला. अफलातून कॅच घेत असताना आपण पाहू शकतायत ब्रिलियंट. प्रेक्षकांचा मात्र टाळ्यांचा गजर व्हायला हवा. शाबासकीची थाप तर मिळेलच कारण टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच म्हणून सुद्धा ओळखली जाईल का ही झेल.
धावांची गती फलकावर 20 झालेली आहे. इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा मात्र सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे 50-50% चान्सेस आहेत अजून सुद्धा. 2 गडी बाद झाल्यानंतर आपण बघतोय चौथ्या क्रमांकावर एक जबरदस्त शैलीदार फलंदाज त्याच्या हातमध्ये येतो बॅटिंग करण्यासाठी, ज्याच्याकडे जबरदस्त पोटेन्शियल आहे. कमी उंचीचा खेळाडू पण डोक्यावर अक्षरशः बर्फ ठेवून बॅटिंग करणं हा त्याचा स्वाभाविक खेळ आहे. येतोय बॅटिंगला चुनाभट्टीचा एक अप्रतिम खेळाडू तो म्हणजे स्ट्रायकिंगला अमित कोरी. नक्कीच इथे मात्र डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. म्हणतात ना, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. 20 धावा 2 गडी बाद. नगरसेवक सन्माननीय सदाभाऊ परब यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. त्यांच्यासोबत इतर त्यांचे सहकारी सुद्धा त्यांचं इथे आगमन होत आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सुरेख पद्धतीने कट केला जातोय. 1 बाउन्सने चेंडूला कलेक्ट करतायत. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. आता थोडेसे फलंदाज प्रेशराईज आहेत, परंतु इथे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. 21 धावा 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 3.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. योगेश अण्णा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. 12 चेंडूमध्ये 12 धावा. एक सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना जमेची बाजू ही खूप महत्वाची भूमिका असेल. नाही, गोलंदाजाने मात्र या षटकामध्ये जबरदस्त कमाल केली. भूषण गोळेने मात्र या संघाला आपल्या एक महत्त्वाची विकेट मिळवून दिली. संदीप राठोड त्याच्यासोबत येतोय, चर्चा करतोय की अजून तुला विकेट्स घ्यायच्या. जर आपल्या सामन्यामध्ये जर आपल्याला आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर विकेट हा एकमेव पर्याय आपल्याकडे आहे. निश्चित तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि विकेट घ्यायची आहे. डेफिनेटली योगेश या फलंदाजाकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा भूषण गोळे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना यष्टीरक्षक यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र टर्न केलंय. एकदा वर्जित केली जाते आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. उमेश 11 वरळी SPP या संघाची 22 या धावसंख्येवर 22 रन्स. 50 धावांचा पाठलाग करताना एक छोटी टोटल जरूर आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळाली, परंतु बॅटल मात्र खूप रंगलंय यावेळेला प्रसादजी. हो, निश्चितच एक चांगलं द्वंद्व आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकामध्ये 4 फ्रेश गोलंदाज वापरलेत. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक गोलंदाजाला इथे मात्र चाचपतायत संघनायक, जेणेकरून आपल्याला विकेट्स मिळतील, इंटरनॅशनल विकेट मिळतील आणि जेणेकरून जेव्हा रन बॉल इक्वेशनवर चेंडू कमी चेंडू आणि जास्त धावींवर जाईल तेव्हा मात्र दबाव वाढेल. निश्चित हा प्रयत्न सुरू आहे संघनायकाचा, तो म्हणजेच FN 11 कर्नाटक या संघाचा. शेवटचा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा गोलंदाज भूषण गोळे. या वेळेला डबल माइंड मध्ये स्लोवर 1 क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी बाद होताना सुप्रीमो विकेट. खूप सुंदर पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळाला. सरळ यष्ट्यांचा वेध घेत यश पंच काय दर्शवत आहेत. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. यावेळेला आपण पाहू शकाल धावांची गती 22 धावा. 4 षटकं इथून आपल्याला पाहायला मिळतील आणि 4 षटकांमध्ये विजयासाठी 28 धावांचं लक्ष असेल उमेश 11 वरळी SPP या संघाला. तर 4 षटकांमध्ये काय बदलाव होईल कॉमेंट्री स्टुडिओमध्ये तर हलकासा बदलाव या ठिकाणी झालेला आहे. मात्र येत आहेत 2 टेनिस क्रिकेटमधले सुंदर समालोचक. अर्थातच एका साईडला कुणाल दाते सर आणि एका साईडला आपण पाहू शकताय चंदू शेट्टी सर. या आपण त्यांचा गोड आवाज ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद समालोचन कक्ष. मित्रांनो, संजय पोतनी साहेब यांना एक पारख आहे. चांगले खेळाडू यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि म्हणूनच बंड्या बॉईज संघाला राजेंद्र स्पोर्ट्सची ओळख देणारे संजय पोतनी साहेब यांचे सर्व खेळाडू मित्र मंदार गरुडे जर कुठे असतील तर त्यांनी संपर्क साधावा. तर हे सर्व खेळाडू आहे ज्यांनी भाईसाठी भरपूर वर्ष जीव ओतून क्रिकेट खेळले आणि अगदी राजेंद्र स्पोर्ट्सचा जो दबदबा होता, संजय पोतनी साहेब यांचे अगदी जिव्हाळ्याचे मित्र राजेंद्र कांबळे त्यांच्या नावाने एक मार्गसुद्धा आहे आणि त्यांच्या नावाने ही टीम झाली. आणि आज हे सर्व सदस्य नरेश सावला, विजू मोरे, नंदू पाटील, चंदू मेपारा, मनीष सावंत, संतोष बंड आणि मंदार गरुडे. व्हॉट अ टीम दॅट वॉज ग्रेट. आणि यस, स्वतः संजय पोतनी साहेब. आजच्या दिवशी मी नक्कीच असलम भाईला मिस करतो. असलम भाई, मेरी ये बदकिस्मती है कि मैं आपको वापस बुला भी नहीं सकता और आपको मैं भूला भी नहीं सकता. बहुत बहुत शुक्रिया. आज दिस इज द गोल्डन मोमेंट, द वेलवेटी मोमेंट ऑफ द टूर्नामेंट. द बंडिया बॉयज, राजेंद्र स्पोर्ट्स टुगेदर. ग्रेट मोमेंट. और आइए वापस चलते सीधा कॉम बॉक्स. थैंक यू.
धन्यवाद हरीश सर. नमस्कार मुंबईकर. माझ्या बरोबरीने कुणालजी दाते जोडले गेलेले आहेत आणि डॅडी स्कोर प्रस्तुत सुप्रीमो चषकाचा आजचा महत्त्वाचा दिवस, तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी एक महत्त्वाची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. एका बाजूला वरळी SPP उमेश 11 तर दुसऱ्या बाजूला कर्नाटकचा संघ आपण पाहतोय FM 11 कर्नाटक. टेनिस क्रिकेट जगतातील भव्य दिव्य सोहळा. चारी बाजूने जर पाहिलं तर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि मॅचही तशीच सुरू आहे. कोणत्याही दिशेने जाऊ शकते ही मॅच कुणालजी. 4 षटकांमध्ये 22 झालेले आहेत. योगेशांना फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. 1 रन त्या ठिकाणी घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय आणि तत्परतेने दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. कुणालजी 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. हो, अगदी बरोबर आहे. फटक्यामध्ये ताकद नव्हती, परंतु एक गोष्ट खूप महत्वाची ठरली या फटक्यामध्ये, तो म्हणजे हा निर्जन स्थळी बॉल पडला जिथे क्षेत्ररक्षक नव्हता, त्यामुळे अंतर जास्त कापावं लागलं तिथल्या क्षेत्ररक्षकाला आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. तर फलंदाजीसाठी जो फलंदाज आहे ज्यांनी या मैदानातून मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार नेली आहे, योगेश अण्णा चौधरी औरंगाबाद. हो, यावेळेला भन्नाट वेगाने चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय. गोलंदाजीसाठी देखील महाराष्ट्रातील एक वेगवान गोलंदाज म्हणून मागील 20 वर्ष ज्या गोलंदाजाचा डंका आपण पाहिला आहे, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमोन गावचा सितारा सिब्बान शेख गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे चांगली लाईन पाहायला मिळाली. बिग हिट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातातून कॅच निसटला जातोय आणि आता मात्र दुसऱ्याही धावेसाठीचा कॉल दिला गेलाय. योगेशांना त्या ठिकाणी बचावले. एकाच बॉलवर 2 वेळा बचावले कुणालजी. हा झेल सुटला. त्याच्यानंतर आपण पाहिलं रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त करता आली असती. 2 धावा मिळताना दिसत आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. ऑन दी अप खूप चांगला फटका होता ऑन साइडला, परंतु क्षेत्ररक्षकाने इथे चूक केली. एक साधा सोपा सरळ झेल टाकला आणि त्यामुळे 2 धावा इथे मिळत आहेत. 26 रन, 3 फलंदाज बाद. सोडलेले झेलाचे पडसाद नंतर पडतील. जे कॅच कुणाची सोडली आहे, ज्यांनी या सुप्रीमो चषकाची मॅन ऑफ द सिरीजची कार अर्जुन संघटना नागपूर बुटीबोरी संघासाठी खेळत असताना याच मैदानातून 4 व्हीलर कार मिळवली आहे, तोच योगेश अण्णा चौधरी औरंगाबादचा खेळाडू. त्याचा झेल सुटलाय. आज उमेश 11 वरळी SPP साठी खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण, चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो सुप्रीमो सुप्रीमो. या चौकाराबरोबर योगेश अण्णा चौधरीच्या या सुप्रीमो ट्रॉफी मधल्या 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि असा कारनामा करणारा तो 31वा फलंदाज ठरलाय. तुम्ही पाहताय डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो चषक. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकता आणि हा संपूर्ण माहोल, हे मी तर म्हणेल हा टेनिस क्रिकेट विश्वाचा विश्वचषकाचा आहे. पहा आणि हीच गर्दी दोन्ही दिवस IPLच्या मॅचेस होत्या कुणालजी, तरी देखील ही गर्दी पाहायला मिळाली. या टेनिस बॉल क्रिकेटचा जन्मच मुळात मुंबईमध्ये झालाय आणि हा टेनिस बॉल क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा आदरणीय बाईंच्या माध्यमातून, संजय पोतनीस साहेबांच्या माध्यमातून, किंबहुना डॉक्टर अनिल परब साहेबांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट विश्वाला प्रस्तुत केला गेलाय. टेनिस क्रिकेट विश्वाच्या कक्षा रुंदावणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण नक्कीच पाहतो. प्रेक्षक पहा ना, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पहा आणि त्याचबरोबर सध्या जो खेळ करतो योगेश अण्णा चौधरी, हा खेळाडू खूप महत्वाचा आहे. हे ग्राउंड तो जाणतो आणि अगदी तसा खेळ त्याने केलाय. यावेळेला बिग हिट, लगावलाय टोला, भिरकावलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुप्रीमो षटकार आलाय. काय टायमिंग, काय फटका आहे. सुप्रीमो नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1. थँक्यू. पहा पुढे टाकला, स्लॉट मध्ये होता आणि इथे तर फलंदाज सांगतोय अगदी डेव्हिड मिलरच्या स्टाईलने इट्स आउट ऑफ द प्लॉट आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पहा. हातामध्ये प्रत्येकाच्या हे उमेश 11चे फॅन्स आहेत आणि ते या टीमला समर्थन देत आहेत, जल्लोष करतायत आणि रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 36.
आणि हे तुम्हाला जगात कुठे पाहायला मिळू शकतं तर इकडे पाहायला मिळू शकतो. डॅडी स्कोर प्रस्तुत सुप्रीमो चषकात हे पाहायला मिळू शकतं. थोड्या वेळापूर्वी श्रेयस कदमचे फॅन पाहिले, आता उमेश 11 वरळी SPPचे अगदी बेफाम झालेत आणि योगेश अण्णाच्या या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली कुणालजी. अजूनही जर पाहिलं तर 14 धावांची आवश्यकता आणि 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 दिवस मुंबईकर थोडेसे चिंतेत होते, मुंबईची टीम पुढे जात नाहीये, परंतु आज ती आशा आहे म्हणून हे प्रेक्षक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सोहळा आणि मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर योगेश अण्णाला या मैदानाचा अनुभव आहे. सुरुवातीला थोडेसे संत खेळले आणि आता मात्र ते आक्रमकही झालेत. अगदी संत तर ते खेळलेत आणि तो आता सांगतोय शांत बसायला, मी काही संत नाही. सिब्बान यांच्यावर आक्रमण करताना पाहायला मिळाला. अगोदरच्या षटकात जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली होती, परंतु यावेळेला योगेश अण्णा पुन्हा बिग हिट, समोरच्या दिशेने खेळलेला फटका आणि एक अतिशय वेगात ओलांडेल सीमारेषा, येतोय चौकार. सुप्रीमो चौकार. सुप्रीमो नंबर वन, नंबर वन. सुप्रीमो 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 नंबर वन, नंबर वन. आणखीन एक चूक केली ते सिब्बाने. हा देखील बॉल फुलर लेनचा स्लाइटली ओव्हर पिच, हा व्हॉलीवर घेऊन अप्रतिम ड्राईव्ह समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नव्हता आणि असला तरी त्याचा काही फायदा झाला नसता, कारण बंदुकीतून गोळी निघावी आणि बॅटमधून फटका निघावा, अगदी तसा फटका सजवलेला आहे फलंदाज योगेश अण्णा चौधरीने. योगेश अण्णा येतोय चौधरी. सुप्रीमो चौकार. डॅडी स्कोर प्रस्तुत सुप्रीमो चषक स्पर्धा आहे कुणालजी. ही अखिल भारतातील सर्वोच्च रजनी म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतो आणि आज जर पाहिलं तर आजच्याही दिवशी म्हणजे 3 दिवस प्रेक्षकांची गर्दी ही पाहायला मिळाली होती. बरेचशा प्रेक्षकांना बसायला तर जागा नाही, उभं राहायलाही जागा नाही, अशी परिस्थिती आजही आहे आणि म्हणूनच या स्पर्धेचा दर्जा थोडासा वेगळाच आहे. म्हणून प्रेक्षक असू देत, खेळाडू असू देत, समालोचक असू देत, ते सांताक्रूज गाठतात, हे मैदान गाठतात आणि आपल्या डोळ्यामध्ये डॅडी स्कोर प्रस्तुत सुप्रीमो साठवतात. पॉवर प्लेची इथे खून करण्यात आलेली आहे आणि पॉवरफुल बॅटिंग केली जाते, त्याच्यामुळे हा योग्य निर्णय मी म्हणेन, कारण 18 बॉलमध्ये आता रन करायचे आहेत फक्त 10. डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो चषक तुम्ही पाहताय. डॅडी स्कोरचं एक चांगलं ॲप देखील आहे प्ले स्टोअरवर, ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि येणाऱ्या हंगामामध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंडचा टूर त्या डॅडी स्कोर ॲपवर तुम्ही पाहणार आहात आणि त्याचबरोबर वेस्ट इंडिज आणि त्याचबरोबर नेदरलँड ही देखील सिरीज डॅडी स्कोर ॲपवर होणार आहे. त्याच्यामुळे डॅडी स्कोर प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरच्या माध्यमातून तुम्ही डाउनलोड करू शकता. सध्या रन करायचे सामना जिंकण्यासाठी 10-18 बॉलचा खेळ शिल्लक. इलू गोलंदाजीसाठी येत आहेत. फलंदाजीसाठी इस्रार आहे, इस्रार कडून देखील आक्रमण होताना पाहायला मिळत आहे आणि हाही बॉल ओलांडेल सीमारेषा, येतोय चौकार. सुप्रीमो चौकार. हा भगवा जरासा तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. जरा छेडू, जरा खेळू. ॲक्शन रिप्ले मध्ये पहा पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल, ज्याला म्हटलं जातं अक्षरशः लपेटून काढला. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅपमध्ये इस्रारच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्जन स्थळी चेंडू पडतोय. 1 धाव तिकडे मिळेल. सुरुवातीला थोडीशी सावध सुरुवात झाली कुणालजी. 4 षटकांमध्ये 22 धावा होत्या. 5व्या षटकात गिअर चेंज केला, मोठी आक्रमणं झाली आणि आता विजयाच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. 45 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहिलं तर 16 चेंडू बाकी आहेत. 5 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी, हा सामना जिंकण्यासाठी. डॅडी स्कोर प्रस्तुत असणारी सुप्रीमो चषक स्पर्धा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाच्या नजरा या मॅचवर, या स्पर्धेवर लगावल्या गेलेल्या आहेत, कारण हा सोहळा प्रत्येकाला पाहायचा आहे. सर्वोत्तम क्रीडा स्पर्धा म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं. योगेशांना रिबतचा फटका खेळतायत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि पकडली जाते कॅच. योगेशांना बाद. जिंक चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. हा भगवा जरासा तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. जरा छेडू, जरा खेळू. योगेश अण्णा चौधरी 20 बॉल मध्ये 31 रन, सुप्रीमो विकेट. 5 डॉट बॉल खेळला, परंतु त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 1 षटकार 3 चौकार त्याने ठोकलेले आहेत. अप्रतिम खेळ योगेश चौधरीचा आणि इथे बॅट ग्रीप थोडीशी चेंज केली. स्विच हिटचा प्रयत्न होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात, चांगला झेल टिपण्यात आलाय.
भूषण गोळेच्या माध्यमातून. जबरदस्त कामगिरी करून योगेशांना माघारी परत आहेत 19 चेंडूमध्ये 31 धावांवर आणि नवीन फलंदाज मॅन फ्रॉम घाटकोपर भटवाडी बाबेश शेलार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तुम्ही मगाशी एक उल्लेख केला चंदूजी की गेअर चेंज केलेले आहेत फलंदाजांनी. मी तर म्हणेन गेअर चेंज केले नव्हते. एक्सलेटरवर उभा होता ज्यावेळेला तो खेळत होता फलंदाज योगेश अण्णा चौधरी, परंतु एक्सलेटरवर उभा झाल्यानंतर त्याला ब्रेक कसा मारायचा हे काम गोलंदाजाने केलं आणि त्याची विकेट घेतली जी महत्वाची आहे. परंतु अजूनही जर पाहिलं तर सामन्याच्या जवळ जाऊन पोहोचलाय संघ उमेश 11 वरळी SPP. क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळात जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही आणि जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही काय होईल. आता जर पाहिलं तर अजूनही 5 धावांची आवश्यकता या सामन्याला जिंकण्यासाठी. उमेश 11 वरळी SPP टीमला FM 11 कर्नाटक या टीमच्या विरुद्ध शेवटच्या अजूनही जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता. 9 लाखाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार, 7 लाखाचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार, 4 व्हीलर कार, त्याचबरोबर जर पाहिलं तर दुचाकी वैयक्तिक पारितोषिकासाठी उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक या सर्व गोष्टी या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात आणि त्याचबरोबर आयोजन नियोजन आणि प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था आणि ही भव्य दिव्यता या स्पर्धेला एका वेगळ्याच दिशेने घेऊन जाते. हो, क्या वेळेला प्रभावी झाले. टप्पा पडतोय, बॉल मात्र उसळ घेतोय, आतमध्ये येतोय, धावबाची संधी, चेंडूची फेकी होणार परंतु तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 4 धावा दूर अजूनही ही मॅच जिंकण्यासाठी. इमाद इल्लूच्या या बॉलने प्रभाव टाकला, पडल्यानंतर लगेचच आतमध्ये आला, झपकन वळला आणि त्याचबरोबर उसळी चांगली प्राप्त झाली. त्याच्यामुळे फक्त सन्मान देण्या व्यतिरिक्त काही नव्हतं फलंदाजाकडे. तो सन्मान त्याने दिला. पुन्हा एकदा इमाद इल्लू आता तयार होईल. समोर आहे इसरार, हा घातक खेळाडू आहे. सुरुवातच त्यांनी अतिशय धडाकेबाज केली होती कुणालजी. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. अपील केलं गेलं आणि पंचांनी ते उचलून देखील धरलं. आणखीन एक विकेट मोक्याच्या क्षणी येते. सुप्रीमो विकेट. हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. इसरार इथे LBW झाला. एक चौकार त्याने तत्पूर्वी खेळलेला होता जो मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅपमध्ये त्याने पॉवर प्लेच्या दरम्यान मारला. परंतु या बॉलवर पहा पंचांचा किती योग्य निर्णय. पुढे बॉल होता यॉर्कर लेंथवर, बॅटचा फेस क्लोज करायचा होता परंतु बॅट उशिराने आली, पायावर जाऊन आदळलाय बॉल. योग्य निर्णय पंचाकडून बाद घोषित केला इसरार खानला. परंतु आता खेळाडू मैदानात येत आहेत आतिश केदारे आणि ते मैदानात आल्यानंतर उमेश 11चे जो फॅन क्लब आहे त्यांच्याकडून देखील आरडाओरडा सुरू झाला कारण त्यांचा लाडका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. खारचा धडाकेबाज फलंदाज आतिश केदारे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 4 धावांची आवश्यकता अजूनही आहे. पाहूया, खूप मोठ्या प्रमाणावर चाहते दाखल झालेत आपल्या म्हणजे प्रत्येक संघाचे चाहते. म्हणजे ही स्पर्धा जशी खेळाडू स्वप्न घेऊन येतात ना कुणालजी, आम्हाला एकदा तरी सुप्रीमो खेळायची आहे, तसंच प्रेक्षकांनाही असं वाटतं आमचे जे आवडते खेळाडू आहेत आमच्या विभागातील, आमच्या जिल्ह्यातील, आमच्या तालुक्यातील खेळाडू, जो एक खेळाडू जरी मैदानात येत असेल ना तर त्याला पाठिंबा द्यायला त्याच्या पाठीमागे 100 चाहते येतात. कारण खेळाडू बरोबर त्या चाहत्यांनी देखील स्वप्न पाहिलेले असतात. आमचा आवडता खेळाडू, आमच्या तालुक्यातील खेळाडू, आमच्या विभागातील खेळाडू एकदा तरी सुप्रीमो खेळू दे, त्याने सुप्रीमो गाजू दे. डॅडी स्कोर प्रस्तुत असणारी सुप्रीमो स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू होता, हळूवार पद्धतीने आतमध्ये देखील येतोय. या बॉलला अगदी शेवटच्या क्षणी कट केलं, ढकललं आणि 1 धाव मात्र पूर्ण केली गेली. 3 धावा अजूनही दूर आहे सामना जिंकण्यासाठी हा संघ. इमाद इल्लू दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे. हा बॉल थोडासा आतमध्ये आणला, लेट कट केला परंतु डायरेक्ट हिट झाला. इथे पंचाकडे अपील करण्यात आली होती रनआउटसाठी, ती फेटाळली गेली. 6 षटकांचा खेळ संपलाय. 47ला 5. भरपूर चर्चा झाल्या चंदूजी आतापर्यंत या दुसऱ्या डावाच्या दरम्यान, परंतु आज आपण पाहिलं या सामन्यामध्ये, या अगोदरच्या सामन्यामध्ये सुप्रीमो ट्रॉफीमध्ये चांगले झेल पकडले गेलेले आहेत. गणेशचा झेल मगाशी अप्रतिम राहिलेला आहे. म्हणून तर म्हणतात की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु एक नजर टाकूया समीकरणावर. 12 बॉलमध्ये रन करायचे सामना जिंकण्यासाठी FM 11 कर्नाटकाला च्या विरुद्ध उमेश 11 वरळी SPPला फक्त 3 धावा करायच्या आहेत आणि 12 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया, आपण पाहू शकता उमेश 11चा खेमा ज्यामध्ये त्यांचे पाठीराखे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळाले. डॅडी स्कोर प्रस्तुत सुप्रीमो स्पर्धा आपण पाहतोय आणि 3 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी जर पाहिलं
फलंदाजीसाठी आतिश केदारे स्ट्राईकवर आहेत, नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर भावेश शेलार आहेत आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आमंत्रित करण्यात आलंय जे खेळाडू खास साताऱ्यावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. नाव आहे भूषण गोळे. फलंदाजीमध्ये एक पर्व या खेळाडूने या ठिकाणी गाजवलं होतं, भूषण गोळे. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी कर्नाटकच्या FM संघासाठी खेळत असताना साताऱ्याचे भूषण गोळे गोलंदाजीसाठी आहेत, परंतु मुंबईचा धडाकेबाज फलंदाज नाव आहे आतिश केदारे बॅटिंगसाठी सज्ज आहेत. भूषणचा हा चेंडू हळूवार पद्धतीने कट करण्याचा प्रयत्न, थर्डमॅनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय आणि बघता बघता बॉल सीमा रेषेच्या बाहेर आणि मुंबईचा आणखीन एक संघ या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. वरळी SPP उमेश 11. सुप्रीमो चौकार आलेला आहे. सुप्रीमो चौकाराने हा शेवट केला या सामन्याचा. उमेश 11 वरळी SPP संघ विजेता ठरलाय. शेवटचा बॉल आतमध्ये येणारा लेट कट थर्डमॅनला केला आणि या ग्राउंडच्या गवताला देखील गुदगुल्या करत हा बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे मात्र विशेष आणि हा चौकाराने इथे उमेश 11 फॅन क्लब जल्लोष करतायत, परंतु एक सामना अजूनही आहे त्याची प्रतीक्षा आता सर्वजण करतायत. All right. What a match it was. Super fan.